तुमच्या मनात द्वेष आहे, लँड जिहाद होतोय. तुमच्या मनात लव्ह जिहादचा द्वेष आहे. तुमच्या मनामध्ये आरक्षणाच्या बाबतीत द्वेष आहे. कारण सोपं आहे. जी मी देतो ना, बोलतोय ना मी त्याच्यावर. सोपं आहे. द्वेष सोपं आहे. द्वेष स्वस्त हा, नाहीये, द्वेष. ढोंगीपणा हा. स्वस्त नाही, आहे. मी जेव्हा सांगतोय. तुम्ही द्वेष आझाद करणं मैदानाचं खूप सोपं आहे. उदाहरण देता, पण तिथल्या आझाद मैदानावर जेव्हा एका मुस्लिम संघटनेचा मोर्चा निघतो, मुस्लिम शब्द मायनस करून एकदा बोलून दाखवाय. उजव्या विचारसरणींना मी माझ्या डावीकडे बसवतो. काँग्रेस मुक्त वगैरे असं म्हणता म्हणता काँग्रेस युक्त झालेली विचारधारा ही खरोखर विचारधारा आहे. संघाच्या शाखेत कधी गेलेलो नाही. की संघ ही आजच्या घडीतली मोस्ट सेक्युलर, मोस्ट प्रॅग्मॅटिक ऑर्गनायझेशन. की संवाद असला पाहिजे, विरोधी मतांमध्ये संवाद असला पाहिजे. की मी तरुण भारतात काम केलं आहे म्हणून मी संघावर बोलायला हवं, संघ मला समजतो असं उजवे लोक समजतात. 2014 पासूनच द्वेष वाढलेला आहे. 2014च्या आधी कधीच द्वेष नव्हता आणि 2014ला नरेंद्र मोदी सत्तेत बसले म्हणूनच द्वेष वाढू लागलेला आहे. की सरसंघचालक मोहन भागवतांनी त्या दिवशी सांगितलं की भारताला विश्वगुरू बनायचं. कसा बनणार विश्वगुरू? कोण बनवणार विश्वगुरू? मग हिंदू नाही आहेत का चोर? हिंदू गुन्हेगार नाहीत का? समान गोष्टी असल्या तरी त्याच्यामध्ये उच्च नीचता नसते. कोणाला वाटतं मी शिवसेनेचा आहे, कोणाला वाटतं मी मनसेचा आहे. का तुम्हाला सरदार पटेलांचा पुतळा बनवावा असं वाटतो? का तुम्हाला आंबेडकरांचा फोटो वापरावा असं वाटतो? तर कम्युनिस्ट पक्ष 1925 साली स्थापन झाला, संघही 1925 साली स्थापन झाला. आज भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे कुठे? अलग धर्माची चिकित्सा करायची असेल तर मला असं वाटतं की डॉक्टर आंबेडकरांचं पुस्तक वाचावं. त्या एखादी संस्था 100 वर्ष झाल्यानंतर इनोसन्स नाही राहू शकत असं मला वाटतं. आणि म्हणून चीन आज प्रगत झालं. भारताची परिस्थिती काय आहे? उजव्या विचारसरणींना मी माझ्या डावीकडे बसवतो आणि डाव्या विचारसरणीला माझ्या उजवीकडे बसवतो. सर्वांची हरकत नसेल तर त्याने मिक्स कर. पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने हा परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाली हे सर्वांना माहिती आहे. संघाचा इतिहास बऱ्यापैकी सर्वांना माहिती आहे आणि अवधूतजींच्या पुस्तकातून तो सर्वांसमोर येतोच आहे. आज आपण ही चर्चा जी घेतो आहोत ती संघापुढची आव्हानं आणि या पुढची भविष्यातली दिशा या अनुषंगाने आपण ही चर्चा करणार आहोत. जतीनजीकडे या. ठीक आहे, महाराजांची वाट बघू. नाही, आपल्यात इतका दुरावा नको या. सावरकरवादी आणि गांधीवादी जवळजवळ बसायला काही हरकत नसावी. अर्थात ते सहकारी होतं. तर कार्यक्रमाला सुरुवात करूया. मला वाटतं आपण रवी आंबेकरांपासून ही सुरुवात करू. संघाला 100 वर्ष पूर्ण झाली. संघाच्या या वाटचालीकडे तुम्ही कसं पाहताय आणि संघापुढची भविष्यातली आव्हानं जी आहेत ती तुमच्या नजरेतून तुम्ही, कारण आता तरुणाई पण पुढे बघायची आहे आणि संघाची पुढची वाटचाल पण तुम्ही संघाला पण कव्हर करत आलेला आहात. पत्रकारितेच्या माध्यमातून आपण सर्वांनीच कव्हर केलंय. पण जेव्हा लोकांपुढे संघ पत्रकारांच्या मांडणीतून येतो आणि जो प्रत्यक्षात आहे याच्यात तुम्ही कसं बघताय संघाकडे आणि संघाच्या या भविष्यातल्या आव्हानांकडे? आव्हानांच्या बाबतीमध्ये आढावा आता मला वाटतं हळूहळू आपण घेऊ. मला असं वाटतं की एखादी संस्था संघटना 100 वर्ष चालते, एखादा विचार 100 वर्ष चालतं, त्यावेळेला अशा पद्धतीने आपण ज्याला सिंहावलोकन म्हणतो ते फार आवश्यक आहे. आणि हे करत असताना मी संघाचा फॉलोअर नाही, मी संघाच्या शाखेत कधी गेलेलो नाही, मी क्रिटिक राहिलेलो आहे संघाचा. आणि ह्या सगळ्या भूमिकांमधून मी ज्या वेळेला बघतो तर त्यावेळेला एखादी विचारसरणी इंडोर्स करण्याच्या ऐवजी मी त्याच्या बाबतीमध्ये थोडंसं चिकित्सक पद्धतीने पाहतो की एक्झॅक्टली आता संघाला करायचं काय आहे. तुम्ही थोडा ब्रेक घ्या, उसंत घ्या, श्वास घ्या आणि विचार करा की तुम्ही जे करताय ते बरोबर करताय का, तुम्हाला जे करायचं आहे ते होतंय का, तुम्ही जिकडे जाऊ पाहताय तिकडे जाताय का. आणि ज्या विचारांच्या अनुषंगाने तुम्ही एखादी संस्था एखादा विचार सुरू केलेला आहे तर नेमकं तुम्ही त्या मार्गावर आहात का. मी एखाद्या संस्था, संघटना, विचार किंवा नेता या 2 निकषांवर पाहतो. एक म्हणजे त्यांचा शिष्य कोण आणि दुसरा त्यांचा गुरु कोण. आता संघाचा शिष्य जर आपण बजरंग दल म्हणून ओळखणार असू तर मला असं वाटतं की त्यांचंही ॲनालिसिस व्हायला पाहिजे. या शिष्यांचं ॲनालिसिस ज्या वेळेला होईल त्यावेळेला संघाचं ॲनालिसिस होईल. जर गुरु म्हणून आपण या सगळ्या परंपरेमध्ये आपण जर संघ ज्यांनी स्थापन केला त्यांना पाहणार असू, मग संघ असेल, त्यांचे जे विचार
पुढे नेणाऱ्या राजकीय संस्था संघटना आहेत त्यांच्या पोस्टरवर हे नेते का नाहीत? आउटसोर्स केलेले नेतेच का आहेत? का तुम्हाला सरदार पटेलांचा पुतळा बनवावा असं वाटतो? का तुम्हाला आंबेडकरांचा फोटो वापरावा असं वाटतो? मी ज्या संस्थेमध्ये काम करतो त्या संस्थेची जी विचारधारा आहे, त्या संस्थेची जी मार्गदर्शक प्रणाली असेल किंवा तत्त्व असेल, त्या तत्वांच्या चौकटीच्या बाहेर जाऊन मी नाही लावणार कोणाचा फोटो. मी माझी संस्था उद्या बंद पडायला आली तरी मी नाही लावणार एखादा असा फोटो नाही लावणार जो माझ्या चौकटीत बसत नाही. मग ही फ्लेक्झिबिलिटी आहे, संधी साधूपणा आहे, ज्याला आपण म्हणूत आपण एखादा विचार की हा धूर्तपणा आहे. मला असं वाटतं की या अनुषंगाने सुद्धा मी या सगळ्या दृष्टिकोनातून पाहतो आणि मला जेव्हा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी शोधण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला मला असं वाटतं की एक कधी कधी वैचारिक गोंधळ असू शकतो, इनोसन्स असू शकतो किंवा धूर्तपणा असू शकतो. एखादी संस्था 100 वर्ष झाल्यानंतर इनोसन्स नाही राहू शकत असं मला वाटतं. तर मला असं वाटतं की कदाचित हा धूर्तपणा आहे की जे जे ट्रेंडिंग आहे, जे जे चालू आहे, जे चालू शकतं ते सगळे हॅशटॅग उचलायचे आणि वाढायचं. तर मला असं वाटतं की संघाची 100 वर्षाची ज्या वेळेला बांधणी प्रवास आपण पाहतो तर मी या सगळ्या टप्प्यांना बघून मला असं वाटतं की त्याचं ॲनालिसिस करायला हवं. रवीजी अत्यंत कठोरपणे केलं आहे, धूर्तपासून असे शब्द वापरले गेले आहेत. तर आपण आता मला वाटतं चालू शकतात हां लोकशाहीमध्ये. नाही, लोकशाही याचाच अर्थ लोकशाही अस्तित्वात आहे आणि तुम्ही इथे हे व्यासपीठावर मुक्तपणे हे मत मांडू शकताय, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण सर्वांनी. प्रश्न निर्माण केलेले आहेत रवीजींनी. तर मी किरणजींना आता सांगतो की किरणजी, तुम्ही या सर्व प्रश्नांना तितकंच ठोस उत्तर द्यावं. ठोस म्हणण्यापेक्षा म्हणजे प्रत्यक्ष ठोस उत्तर म्हणण्यापेक्षा जी खरी स्थिती आहे ती मांडा. लोकशाही आहे ना, म्हणूनच नाही, संघाचं आकलन करत असताना बऱ्याचदा रवीजी असतील किंवा अजून कोणी असेल हे आपल्या एका चष्म्यातनं संघाला पाहत राहतात. त्यांचा जो पहिला मुद्दा होता की तुम्ही थांबा, ब्रीथ करा, तुम्ही जिथपर्यंत आलायत त्याचाही विचार करा, जिथपर्यंत पोचलायत तिथपर्यंत नीट पोचलायत का वगैरे वगैरे. तर असं संघ न करता इथपर्यंत आलाय असं मानणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं. संघाच्या वेगवेगळ्या स्तरावर अगदी कारण मी संघ जगलेला पत्रकार आहे, संघाच्या प्रत्येक स्तरावर या प्रकारचं चिंतन, आपण कुठे चुकलोय, दुरुस्त काय केलं पाहिजे, हे सगळं होत असतं. जरुरी नाही आहे की ते समाजाच्या प्रत्येक चव्हाट्यावर येऊन केलं पाहिजे किंवा पत्रकारांना बोलून गेलं पाहिजे किंवा ज्यांची त्या विषयातली काही कोर फॅकल्टी नाही आहे त्यांचा सल्ला घेऊन ते केलं पाहिजे असं काही संघात होत नाही. संघाचे कार्यकर्ते ज्यांनी स्वतःचं आयुष्य दिलं आहे, संघटना बांधल्या आहेत, त्यांच्याकडनं कधी कधी भाबडेपणाने काही चुका होतात किंवा प्रत्यक्षही होतात. चुका होत नाहीत असं नाही आहे. त्याच्यामुळे संघात या प्रकारची प्रक्रिया असते, योग्य ठिकाणी त्याची चर्चाही होत असते, बदलही घडवून घेतले जातात. म्हणजे दत्तोपंत ठेंगडींचा संगणकीकरणाला विरोध होता, पण आता IT मिलनही संघाची सगळ्यात व्यापक प्रमाणात चालतात. त्यामुळे आपण चष्मा काढून बघायचा प्रयत्न केला तर हे परिवर्तन अत्यंत शांतपणे संघाने स्वतःत करून घेतलं. मुळात संघ हा हिंदू समाजाचा एक घटक आहे, हिंदू समाजाचाच एक भाग आहे. त्यामुळे हिंदू समाजाचं जे जे काही चांगलं आहे ते संघ घेईलच, जे त्याज्य आहे ते संघ सोडून देईल. इतक्या सरळ सोपेपणे संघाचा प्रवास चालतो. त्याच्यामुळे हिंदू समाजामध्ये ज्या गोष्टी चुकीच्या होत्या, ज्या समाज सुधारकांनी बदलल्या, सोडून द्यायला लावल्या लोकांना, त्या संघ त्याचा काही पुरस्कार करत नाही. आजही कुठेही तुम्हाला दिसणार नाही. रादर मी म्हणेन की संघ ही आजच्या घडीतली मोस्ट सेक्युलर, मोस्ट प्रॅग्मॅटिक ऑर्गनायझेशन आहे. कारण त्यांना स्वतःचं सेक्युलरिझम दाखवण्यासाठी अल्पसंख्याकाच्या दाढ्या कुरवळाव्या लागत नाही किंवा कुणालाही उच्च नीच असंही दाखवायला लागत नाही. त्यामुळे संघाचं सामाजिक समरसता या मुद्द्यावर येणार आहोत संघाच्या. जाऊया ना आपण. म्हणजे हा विषय पुढे त्या दिशेने जाईल. त्याच्यामुळे असं म्हणणं की संघाचं काहीतरी चुकीचंच आहे आणि त्याची चिकित्सा करण्याचा प्रयत्न करणं, चिकित्साही तटस्थ असावी लागते. चिकित्सेला तुम्हाला तटस्थपणे सामोरं जावं लागतं आणि तशा प्रकारची चिकित्सा जर कुणी करणार असेल तर माझ्या माहितीनुसार सरसंघचालकही त्यांना भेटतात, विचारतात, गप्पा मारतात, संवाद साधतात
आता तर ते प्रकटपणे येऊन संवाद साधायला लागले. त्याच्यामुळे संघात चिकित्सा होत असते. महापुरुषांचा जो प्रश्न आहे तर सगळ्यात महापुरुषांचं सगळंच अनुकरणीय आहे ना, त्याच्यात वाईट मानण्यासारखं काही नाही किंवा आक्षेप घेण्यासारखं काही असं मला वाटत नाही. नाही, पण त्यांनी एक आरोप असा केला, आरोप म्हणू ना, हा, विचार मांडला असं म्हणूया, एक विचार असा मांडला की संघाला उसने लोक हे घ्यावे लागत आहेत. नाही, मी म्हटलं ना, संघ हा काही सेमेटिक रिलिजन नाही आहे ना, की तो आमचंच एवढंच आमच्याच चौकटीतलं त्यालाच आम्ही मानणार, त्याच्या पलीकडे आम्ही काही मानणार नाही, असा नाही आहे संघ. असा संघ बिलकुल नाही आहे. त्यामुळे संघाकडनं अशा प्रकारे सेमेटिक बिहेवियरची अपेक्षा तुम्ही करून विचार करणार असाल तर ते चुकीचं आहे. जतीनजी, किरणजींनी मांडलेला विचार तुम्ही ऐकलात. रवीजींनी केलेले जे काय आक्षेप किंवा त्यांचा जो सिंहावलोकन त्यांनी संघाचं केलंय ते जे मांडलं तेही तुम्ही ऐकलं. तुमचं मत तुम्ही मांडावं या संघाच्या 100 वर्षाच्या कारकिर्दीपेक्षा पुढची आव्हानं, पुढचं दिशा, याबाबत तुम्ही गांधीवादी विचारांची लोक संघाकडे कसं पाहता, आणि संघाचा एक तरी काही चांगले गुण तर तुम्हाला, जसं संघ गांधींबद्दल चांगलं जे आहे ते मानतो ना, प्रातस्मरणीय म्हणतो ना, आणि गांधीची चांगले गुण घेतो, तसं तुम्ही कोणते संघाचे गुण घेता? सगळ्यात आधी अवधूत वाघांचा मी आभार मानतो की त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं. मी संघाचा समर्थक नाही, संघाचा क्रिटिक आहे, आणि लहानपणापासून अनेक वर्षापासून कॉलेज काळापासून मी संघाचा क्रिटिक आहे, आणि तरी मला बोलवलं म्हणून मी त्यांचा विशेष आभार मानतो. माझं असं मत आहे की संवाद असला पाहिजे, विरोधी मतांमध्ये संवाद असला पाहिजे, आणि लोकशाहीचं सौंदर्य तेच आहे की विरोधी मताचा आदर करणं. म्हणजे एलिझाबेथ हॉल नावाच्या ब्रिटिश लेखिका झाल्या 19व्या शतकात. त्यांनी व्होल्टेअरवर काही पुस्तकं, 2 पुस्तकं लिहिली, आणि त्यात त्यांनी अशा रूपाने मांडणी केलेली, जे बरेच लोक व्होल्टेअरचं कोट म्हणून सांगतात, पण ते खरं व्होल्टेअरचं कोट नाही, ते एव्हलिन हॉलने लिहिलेलं, की मी कदाचित तुमच्याशी सहमत नसणार, पण तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा अधिकार अबाधित राहावा यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार, अशा तत्वाने इव्हलिन हॉलनी लिहिलेलं. आणि ऑब्वियसली ते व्होल्टेअरच्या संदर्भात सगळं लिहिलेलं, आणि म्हणून प्रत्येक ह्याच्यात संवाद असला पाहिजे, आणि संवादातूनच, वेगवेगळ्या मताचे संवादातून एक नवीन अशा स्वरूपानं विचार जो आहे तो विकसित होत जातो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला असं वाटतं की या ठिकाणी जे काय मांडण्यात आलं की माझे निश्चितच अनेक आक्षेप आहेत, अनेक संघाबद्दल आक्षेप आहेत, म्हणजे स्थापनेपासून, स्वातंत्र्य आंदोलनापासून, पाळणी, भूमिका, सगळ्याबद्दल आक्षेप. तो हा काही विषय नाही, पण त्यातही कधीतरी चर्चा व्हायला पाहिजे, कारण शेवटी आपण सगळ्यांनी ओपन माइंडनी जर विचार केला, आणि आज त्याची अधिक आवश्यकता यासाठी आहे की आपण पाहतो की बांगलादेश, उदाहरण घेतलं बांगलादेशाचं, केरळ राज्य, केरळमध्ये, ऑफ ऑल केरळचं मी सांगतो, एका उत्तराखंडच्या तरुण माणूस त्या ठिकाणी रोजगाराला गेलेला, लोकांनी त्याला तो बांगलादेशी आहे म्हणून मारून टाकलं. तो सांगत होता मी बांगलादेशी नाही, मी उत्तराखंडचा आहे, पण त्याला मारून टाकलं. म्हणजे कुठेतरी हा जो काही द्वेष जो काही पसरलेला आहे, आणि तो आपल्याला सगळीकडे दिसतो. आता परवा पुण्यातल्या MIT मध्ये आपण पाहिलं, MIT मध्ये वेगवेगळ्या देशातले विद्यार्थी शिकतात, त्या ठिकाणी बांगलादेशी फूडचा एक स्टॉल होता, तो तोडण्यात आला. आणि हे अशा परिस्थितीत लक्षात घ्या की जेव्हा भारताचा प्रयत्न आहे की बांगलादेशचे संबंध आपण चांगले परत करावे, तारिक रहमान आल्यानंतर, मोहम्मद युनूसच्या काळात काय झालं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मोहम्मद युनूसने बांगलादेशला पाकिस्तानच्या जवळ नेलेलं. खालेदा जिया जेव्हा वारल्या 30 डिसेंबरला, तेव्हा
जयशंकर त्या ठिकाणी गेलेले आणि जयशंकर प्राईम मिनिस्टर पत्र घेऊन गेलेले. आता परवा तारिक रहमानची जी काही शपथविधी झाली त्याला ओम बिर्ला गेलेले आणि परत पत्र घेऊन गेलेले आणि भारताने तारिक रहमानला भारतात आमंत्रित केलेले चर्चा करण्यासाठी. कारण अनेक प्रश्न आहेत त्या सगळ्यावर जाणार नाही, भारत बांगलादेश व्यापार अमुक तमुक सगळं. पण हे सगळं जे काही होतं आहे आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की आपल्याला बांगलादेशशी संबंध सुधारायचं. कारण भारत सरकारचं सुरुवातीपासून आणि 2014 नंतर लुक ईस्ट पॉलिसी आपण म्हणतो, पूर्वेकडे पहा, हे धोरण एक आहे. आणि जर पूर्वेकडे पाहायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा बांगलादेश आहे. थ्रू बांगलादेशच आपण सगळीकडे जाऊ शकतो. म्हणजे जे आशियान राष्ट्र आपण जिकडे म्हणतो, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स, की ज्यात 10 राष्ट्र आहेत, त्यासाठी बांगलादेश महत्त्वाचा. आणि म्हणून मुस्तफिजुर रहमान या बांगलादेशी क्रिकेटरला IPL मध्ये कलकत्ता नाईट रायडर्सने. आणि एक लक्षात घ्या, BCCI एक लिस्ट तयार करते, त्या लिस्टमध्ये त्याचं नाव होतं. आणि BCCI जी लिस्ट तयार करते त्याला भारत सरकारची मान्यता असते. आणि म्हणून अशा स्वरूपाने जे काय होतं, एकूण जे काही द्वेष वगैरे जो काय, मी कदाचित तुमच्याशी समजते, तुम्ही माझ्याशी समजत होते, दॅट्स फाईन, ते असलंच पाहिजे. पण तो द्वेष करणं, विद्वेष करणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मला असं वाटतं की संघाने हे कुठेतरी थांबवलं पाहिजे की ज्या स्वरूपात आपण पाहतो बजरंग दल, विश्व हिंदू परिषदचं ॲग्रेशन जे आहे. आणि शेवटी मी पार्सनाचं 2-3 एकच उदाहरण देतो. मुंबईतलं आझाद मैदान, आपण आझाद मैदान म्हणतो, आझाद स्वातंत्र्यात मोठी भूमिका राहिली. 1857च्या बंडात त्या ठिकाणी ब्रिटिशांनी 2 लोकांना तोफात उडवलं. त्यात एक होता हिंदू आणि एक होता मुसलमान. रेड फोर्ट ट्रायल, लाल किल्ला ट्रायल गाजलेली. 3 होते, एक शीख, एक हिंदू आणि एक मुसलमान होता. ही आपली ब्युटी आहे. मला असं वाटतं कुठेतरी द्वेष थांबवला पाहिजे आणि द्वेष थांबवला तरच राष्ट्राची प्रगती होते. ठीक आहे जतीनजी, तुम्ही माझा प्रश्न एकदम सोपा होता. तुम्ही त्याला त्या क्रिकेटच्या भाषेत दुसरा टाकायचा प्रयत्न केलात. प्रश्न लेग स्पिनची ॲक्शन घेऊन ऑफ स्पिन टाकल्यासारखं झालं. ते विषय असा, मला फक्त एवढंच विचारायचं होतं की संघाच्या पुढची आव्हानं तुम्हाला काय वाटत आहेत आणि संघाच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला आवडल्या आहेत. किंवा आव्हान जे आहे ना, मी हेच म्हणतोय की एकूण देशातलं जे काही वातावरण आहे त्यात संघ सगळ्यात मोठी पुरुषांची संघटना आहे. आणि म्हणून त्याच्यावर विशेष जबाबदारी आहे. आणि कुठेही अशा स्वरूपात जर काही चुकीचं होत असेल, द्वेष होत असेल, तर कुठेतरी सगळीकडे त्यांचे कार्यकर्ते आहेत किंवा स्वयंसेवक आहेत, ते स्वयंसेवक आहेत, कुठेतरी द्वेषाचं वातावरण पसरणार नाही हे पाहणं, हेच मला वाटतं की संघाचं या समोरचं पुढचं आव्हान आहे. आणि त्या स्वरूपाने संघाने केलं पाहिजे. ठीक आहे, संघाचं हे तुम्ही मान्य केलं. मृणाल नानिवडेकरांकडे मी येतो. तुम्ही रवीचंही ऐकलं असेलच आणि किरणचं त्यावरचं उत्तरही ऐकलं. आता जतीनजींनी जे काय केल्याने पर्यटन देशाटन तुम्हाला ऐकवलं आहे, तर त्या अनुषंगाने आणि संघापुढची आव्हानं, भविष्यातली संघाची पुढची भविष्यातली दिशा काय असायला हवी, तुम्ही पत्रकार म्हणून याचं विश्लेषण कसं कराल? तुम्ही संघाच्या दृष्टिकोनातून पण मांडा आणि पत्रकार म्हणून पण मांडा. एक तर सर्वप्रथम मी माफी मागते की मला काहीसा उशीर झाला. मी रवी आंबेकरांचं पूर्ण ऐकलं असावं असं गृहीत धरून मी बोलते. दुसरं, स्वप्नीलच्या प्रश्नाला मी जरा सोपं करते. संघ म्हणून काय पुढे वाटचाल आहे हे सांगणारी मी काही अधिकारी व्यक्ती नाही. मी पूर्णतः मान्य करते की मी तरुण भारत या संघाशी संबंधित वर्तमानपत्रातून माझ्या वर्तमानपत्रातल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर मी सकाळ वर्तमानपत्रात बरीच वर्ष घालवली आणि मी आता पुढारी या वर्तमानपत्रात आहे. त्यामुळे मी निश्चितपणे सांगू शकते की मी
बेस्ट ऑफ द बोथ वर्ल्ड्स किंवा वर्स्ट ऑफ द बोथ वर्ल्ड्स बघितलेला आहे. प्रश्न काय येतो की मी तरुण भारतात काम केलं आहे म्हणून मी संघावर बोलायला हवं, संघ मला समजतो असं उजवे लोक समजतात आणि डावे लोक, ज्यात बरेच मित्र आहेत आपले पत्रकार वगैरे, ते मी फक्त तरुण भारतात काम करत होती म्हणून माझं स्टॅम्पिंग करून टाकतात. आता इथे प्रश्न माझा नाही आहे, समाजाची साधारणतः डावं आणि उजवं असं एक विभाजन करायची जी प्रवृत्ती 2014 पासून जास्त मोठ्या प्रमाणात समोर आलेली आहे त्याचं हे परिचायक आहे. मला प्रश्न घरंगळवायचा नाही आहे. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे की संघापुढची आव्हानं काय आहेत. पण त्याआधी एक पत्रकार या नात्याने 100 वर्ष कोणत्याही एका अत्यंत व्यामिश्र प्रकारच्या देशामध्ये एखादी संघटना चालवणं आणि ती संघटना वाढवणं हे अजिबात सोपं काम नाही. हे काम ज्या पद्धतीने झालं ते आपल्याला मान्य असेल नसेल, मान्य न करण्याचा आपल्याला संपूर्ण अधिकार आहे, जो संघानेही मान्य करायला हवा, भारतीय जनता पक्षानेही मान्य करायला हवा, बजरंग दलांनी निश्चितच मान्य करायला हवा. अशा ठिकाणी एखादी संघटना का वाढली, कशी काय वाढली, ती कालानुरूप कुठेतरी बदलली का, किंवा जसं रवी आंबेकर म्हणाले की प्रतीकं सोपी आहेत म्हणून ती स्वीकारून वाढली का, याचा समाजशास्त्रीय लोकांनी निश्चित अभ्यास करावा. पत्रकार म्हणून मला 100 वर्ष एखादी संघटना का वाढते, ती का टिकते, का फोफावते, का विस्तारते याचा विचार करणं अत्यंत आवश्यक वाटतं. तो प्रत्येक पत्रकार जितक्या ओपनली करू शकेल तितकं मला असं वाटतं संघ किंवा कम्युनिस्ट संस्था किंवा डावी संस्था, नक्षलवादी संस्था समजायला मदत होईल. आज जे घेट्टो झाले आहेत ना डावे उजवे, त्यात भारताचं प्रचंड नुकसान होत आहे. ते जरा टाळता आलं तर प्रत्येकाने टाळलेलं बरं राहील. अर्थात हे माझं पत्रकार म्हणून मत आहे, कोणत्याही संघटनेचं वगैरे इथे काही मला भलामण करायची नाही. आता 100 वर्ष एखादी संघटना वाढल्यानंतर ती भविष्यातल्या आव्हानांचा जर विचार करायचा असेल, जो माझा प्रश्न आहे, तर मला असं वाटतं सध्याच्या परिस्थितीत प्रचंड मोठी लोकसंख्या भारतापुरती, या लोकसंख्येत आलेलं डेमोग्राफिक डिव्हिडंडचं भान, प्रचंड तरुण आहेत, त्यांच्या हातांना काम कसं मिळणार हा प्रश्न आहे. भारतामध्ये 50% कोणत्याही देशात असते, थोड्याफार फरकानं 50% महिला शक्ती आहे. ती महिला शक्ती संघ त्यांच्या कामात कशी घेणार आहेत. आणि दुसरं, फार भाबडेपणाने किंवा फार वैचारिक निष्ठेत न गुंतता एक रोकडं आव्हान प्रत्येकाने लक्षात घेणं गरजेचं आहे, ते आहे तंत्रज्ञानाचं. तंत्रज्ञान जीवन इतकं बदलून टाकतंय की त्या तंत्रज्ञानाशी संघ किंवा कोणतीही मोठी एखादी संघटना कशा पद्धतीने हातमिळवणी करणार आहे, त्या आव्हानाचा कशा प्रकारे विचार करणार आहे, यावर थोडासा लक्ष केंद्रित करणं त्या संघटनांनी अत्यंत आवश्यक आहे. मुळात भारत इतका हेटेरोजिनियस देश आहे की जिथे एका ठिकाणी पाऊस पडत असतो त्यावेळेला भौगोलिक भूभागात दुसऱ्या ठिकाणी प्रचंड मोठा दुष्काळ पडलेला असतो आणि हे नॅचरल असतं की ते मान्सूनचे वारे पोचायला प्रचंड वेळ लागणार असतो. अशा देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणातली आव्हानं पेलणाऱ्या जास्तीत जास्त संघटना समोर आल्या पाहिजेत. त्या उजव्या असल्या पाहिजेत, डाव्या असल्या पाहिजेत, हिंदुत्ववादी असल्या पाहिजेत, पण आव्हानं पेलण्यासाठी संघटनांनी तयार व्हायला पाहिजे. NGOs किंवा झोलेवाले ही एक नवीन प्रकारची संकल्पना एक साधारण जागतिकीकरणाला जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून मोठ्या प्रमाणात उदयाला आली. त्यामुळे या आव्हानाचा वेध NGOsनी निश्चित घ्यायला हवा. गेल्या काही वर्षातल्या अनुभवामुळे मी एवढं निश्चित म्हणू शकीन की संघ अशा सगळ्या विचारांना सामोरं जायला तयार आहे. त्याचं एक उदाहरण मी देते की संघाचा जो काय गणवेश होता तो बदलावा का अशी एक पोल घेतला गेला आणि तो बदलावा असं ठरल्यामुळे गणवेश बदलला. मग संघ कालानुरूप बदलतो किंवा लोकशाहीनुरूप बदलतो असं आपल्याला म्हणता येईल. पण मग ह्याच संघाला ही पुढची आव्हानं लक्षात घेताना
ते नेमके काय वाटतायत, त्याबद्दल भारताच्या नागरिकांना, जगातल्या नागरिकांना नेमकं काय वाटतंय याचा संघाने विचार करायला हवा. संघ तसा विचार करत असेलही. आणि संघाने जो ओपननेस आणलेला आहे, जो जतीन देसाई जे अत्यंत ज्येष्ठ पत्रकार आहेत, ज्यांच्याबद्दल कमालीचा आदर आहे सगळ्यांना, त्यांनी त्यांच्या बोलण्यात आत्ता दाखवला की अवधूत वाघांनी मी संघाचा विरोधक असतानाही मला इथे बोलवलं, याबद्दल त्यांनी आभार मानले आणि ते या मंचावर आले. नाहीतर संघाच्या संबंधित मंचावर मी जाणार नाही असे म्हणणारेही बरेच विचारवंत पत्रकार आहेत. त्यांनी असायला माझी काही हरकत नाही, लोकशाहीत त्यांना तो हक्क आहे. पण ज्याप्रमाणे संघ संवाद करतोय त्याप्रमाणे संघाच्या विरोधकांनीही संवादाला जर सुरुवात केली तर कदाचित यातून भारत पुढे नेण्याची काही गुरुकिल्ली मिळू शकेल. आता यातला पाठोपाठचा प्रश्न जो मलाही कधीतरी पडतो की भारतानेच बलशाली का व्हावं, सगळ्या जगाने सुखी व्हावं असं आपलं स्वप्न आहे. पण आपण जर आपापल्या देशापुरता विचार करणार असू तर त्याच्या आव्हानांना भिडायला नेमकं काय करता येईल याचा विचार करणं आवश्यक आहे. फक्त थोडक्यात 3 मुद्दे पुन्हा मांडते. तंत्रज्ञानाचं आव्हान, लोकसंख्येचं आव्हान, महिलांचं आव्हान आणि या देशात पसरलेल्या जाती व्यवस्थेचं आव्हान ही संघाने भविष्याची वाटचाल करताना कशी काय हाताळू याचा विचार करायच्या प्रमुख गोष्टी आहेत. अजून एकच फक्त हे करीन की संघाचे लोक, असेच कम्युनिस्ट लोकही गेलेत, काही म्हणजे त्यांचंही कौतुक करायलाच हवं. नॉर्थ ईस्ट सारख्या भागामध्ये जेव्हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कोणत्याही विचाराचा कार्यकर्ता जातो, रुजतो, प्रयत्न करतो, त्याची खिल्ली न उडवता कोणत्याही विचाराचा तो असला तरी मी पुन्हा सांगते आहे, त्यामागच्या प्रेरणा काय आहेत, त्या प्रेरणांना फळ काय मिळालंय, त्या प्रवासात काही चुकलं असेल तरी हँडहोल्डिंगची जबाबदारी विचारवंतांचीही आहे का, याचा ओपनली जर विचार आपण करू शकू तर मला असं वाटतं की दोन्हीकडून वाद न होता तो संवाद होईल. या संवादाला सुरुवात अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते असलेले अवधूत वाघ करतायत, तशाच प्रकारची सुरुवात काँग्रेसनी करावी, समाजवाद्यांनी करावी, कम्युनिस्टांनी करावी, भलं होईल त्यातून. आणि असे जर प्रयत्न झाले तर संघाने पण त्याला मदत करावी, त्या मंचांवर जाणं टाळू नये, एवढीच मी अपेक्षा व्यक्त करते. एवढं जरी झालं तरी आपण भविष्यातल्या आव्हानांना मला असं वाटतं मोकळेपणाने सामोरं जाऊ शकू. मला वाटतं जतीनजी हा निरोप नक्कीच पोहोचवतील. प्रसादजी, आता तुम्ही सगळ्या चौघांचंही ऐकलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला प्रश्न वेगळा विचारत नाही, तुमचं मत थेट मांडावं तुम्ही. धन्यवाद. अवधूत वाघ यांचे आभार आणि समस्त व्यासपीठावर उपस्थित असलेल्यांचेही धन्यवाद. आपण या चर्चेत एका निमित्तानं विचारांची घुसळण करण्यासाठी आलेलो आहोत आणि मला वाटतं की ही विचारांची घुसळण ही भविष्यकालीन वाटचालीसाठी निश्चित उपयोगी ठरेल. सुसंवादापर्यंत नेण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. संघाची आव्हानं काय, संघ पुढे कसा जाईल, संघाच्यासाठी काय करायला हवं वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर असतात. अनेकदा त्याची चर्चा आपण खाजगीमध्ये करत असतो, सार्वजनिकरित्याही ती मांडत असतो. इथे आत्तापर्यंत जे ऐकलं, मला त्यातलं पहिलं एक असं निरीक्षण मांडावंसं वाटतं की विरोध करणाऱ्यांचा स्वागत या देशाने नेहमी केलेलं आहे, आजही होतं आहे, विरोध होतो आहे. आता मोदी जेव्हा म्हणतात की मी रोज पावणे 2 किलो शिव्या खातो, म्हणजे विरोध होतोय ना, आणि विरोध स्वीकारलाही जातोय, प्रतिक्रिया येते, तीही स्वीकारायची मग विरोधकांनी तयारी ठेवायला हवी. पुढचा त्यातला एक मुद्दा असा आहे की आपल्याला लहानपणापासून सांगितलेली नेत्रहीन आणि हत्तींची गोष्ट माहीत असेल. ते प्रत्येक जणांनी आपल्या आपल्या पद्धतीनं हत्ती कसा दिसतो याचं एक निरीक्षण केलं. मला असं वाटतं थोडीशी परिस्थिती इथे पण तशीच आहे. ते हत्तीला अजूनही चाचपडून पाहत आहेत. माझी विनंती एवढीच आहे की थोडीशी ताकद लावा आणि डोळ्यावरची पट्टी काढा. हत्ती खरा कसा दिसतो ना, ते डोळ्यावरची पट्टी काढल्याशिवाय नाही दिसणार. इथे प्रतीक स्वरूपामध्ये तुम्ही संघाला घ्या. संघ दिसतो कसा हे पाहण्यासाठी आपले स्वतःचे डोळे उघडायची तयारी ठेवल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की संघ आहे कसा. स्वातंत्र्य आंदोलनातलं संघाचं योगदान वगैरे हे प्रश्न नेहमीच आहेत. मला वाटतं की इथे स्वप्नील सावरकर बसलेला आहे
आणि हा तो माणूस आहे, हा त्यांचा वंशज आहे, ज्या बाळाराव सावरकरांनी आपली संपूर्ण संस्था संघामध्ये विलीन केलेली आहे. नाही बाबाराव. बाबाराव, माफ करा, स्वातंत्र्यवीरांच्या. जी. ती संस्था विलीन केली आणि संघ वाढावा म्हणूनही प्रयत्न केलेले आहेत. तर ती सगळी माणसं एका इंग्रजी अधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या चळवळीसाठी झटत होती, कारण राष्ट्राला स्वराज्य देणं हे त्यांचं ध्येय होतं. त्यामुळे संघाच्या स्वातंत्र्य योगदानातल्या एकूणच योगदानाची परत परत कारणमीमांसा करण्याची गरज नाही. पुन्हा पुन्हा तेच सांगावं लागेल की डोळ्यावरची पट्टी काढली, अनेक उत्तरं आपल्याला सापडत जातील. असं वाटतं काही जणांना की द्वेष खूपच वाढला आहे. 2014 पासूनच द्वेष वाढलेला आहे. 2014च्या आधी कधीच द्वेष नव्हता आणि 2014ला नरेंद्र मोदी सत्तेत बसले म्हणूनच द्वेष वाढू लागलेला आहे. खरं तर कसं आहे ना, संघ ऐकतोय, ऐकून घेतोय आणि बोलू देतोय. या हिंदूंच्या ज्या स्वभाव वैशिष्ट्यांपैकी अनेक स्वभाव वैशिष्ट्य संघामध्ये आहेत, म्हणून हे आपण या व्यासपीठावर येऊन सांगू शकतो. अतिशय थेट आणि स्पष्ट बोलतो. जाऊन जमाते इस्लामीमध्येही सांगावं ना कधीतरी की प्लीज द्वेष कमी करावं, नका ना लँड जिहाद करू. खाली मुर्दा काढलेला नसताना पण 4 दगडं ठेवून तुम्ही मजार बनवता, त्याच्यावर चादरी टाकता आणि मग सगळ्या गोष्टी सुरू होतात. विषय असा आहे की क्रियेची प्रतिक्रिया येते हे का स्वीकारत नाही होत आपण. प्रतिक्रिया येते, त्या प्रतिक्रियेला आपण तिरस्कारच म्हणणार आहोत का? मग प्रतिक्रिया देणाऱ्यांचा आधार आणि अधिकार मान्य नाही करायचा. सब समाज को साथ लिए आगे है बढ़ते जाना हे एक संघ गाणं आहे, संघाचं गीत आहे. हे गीत स्वीकारल्यापासून जी चालू झालेली वाटचाल आहे ती समाज संघमय करण्यासाठी सुरू झाली आणि आज संघ समाजमय करण्यापर्यंत आलेली आहे. हे मोठं यश नाही. 100 वर्षातला सगळ्यात मोठा बदल हा सगळा समाज आपल्याप्रमाणे करायचा या हट्टापासून आपणही समाजाप्रमाणे व्हायचं, एवढा मोठा मानसिकतेतला बदल संघ स्वीकारतो हे कौतुकास्पद असलं पाहिजे. जेव्हा समाजासारखं आपल्याला व्हायचंय हे संघ म्हणतो तेव्हा स्वाभाविकरित्या जसं मृणालिनीताई म्हणतात की जातीद्वेषाची चिंता संघाने करायला पाहिजे, ती होते म्हणून तर समाजासारखं आपण होऊ पाहतो आहोत. त्याचबरोबर द्वेषमूलक राहू नये ही भावना अत्यंत मूलगामी हिंदू भावना आहे आणि ती मूलगामी हिंदू भावना टिकावी म्हणूनच तर मुस्लिम विचारवंश काम करत असतो. हे का नाकारून चालतो आपण त्याच मुद्द्यांच्या आधारे संघाला जर नेहमी टोकत राहू, संघाविषयी बोलत राहू तर निश्चित पुन्हा फिरून तीच गोष्ट होईल. हत्ती समोर उभा आहे पण आपल्याला तो खांबासारखा वाटेल, दोरीसारखा वाटेल किंवा इतर कोणत्या ना कोणत्या गोष्टींसारखा दिसत राहील. मला वाटतं आव्हानांची चर्चा आपण थोड्या पुढच्या टप्प्यात केली तर अधिक बरं राहील. नाही, माझं उलट प्रसाद असं म्हणणं आहे, तुमच्या माईक तुमच्याचकडे ठेवा. एक हा माईक चालू झाला आहे ना? हा नाही एक तुमच्या करता आहे, एक यांना द्या. नाही, आव्हानांचा विषय जो आहे तो आवर्जून का आपण घेतलाय तर आत्ता जी चर्चा होते ती साधारणतः संघाचा इतिहास आणि संघाने आजपर्यंत काय केलं यावरूनच बोलणं होत आहे. आपण पुढे जायला हवं असं मला वाटतं आणि विशेषतः तरुण पिढीकडे संघ कसा बघतोय आणि तरुण पिढीच्या नजरेतून संघ कसा असेल या दृष्टिकोनातून आपण अधिक व्यापक चर्चा करायला हवी सर्वांनीच. आणि तो कसा संघ, तो भविष्यातला संघ कसा असावा आणि कसा असेल या दृष्टीने आपण हे बोलणं गरजेचं वाटतंय मला. आणि आपले आक्षेप आणि प्रसाद तुम्ही जी उत्तरं दिली ती अत्यंत चपखल बसतायत सगळ्यांना, ते मान्यही करतील पण कदाचित स्वीकारतील की नाही मला माहीत नाही. हां, अगदी आवर्ज. नाही, मला असं वाटतं की ज्या राज्यघटनेचा जो मूलभाव आहे ना, स्वातंत्र्य, समता, बंधुता, या चौकटीच्या बाहेर जाऊन संघ विचार करतोय. तुमच्या मनात द्वेष आहे, लँड जिहाद होतोय, तुमच्या मनात लव्ह जिहादचा द्वेष आहे, तुमच्या मनामध्ये आरक्षणाच्या बाबतीत द्वेष आहे. ही द्वेष भावना या सगळ्या चौकटीच्या बाहेरची आहे, ज्याला या राज्यघटनेने परमिशन दिलेली नाही. या घटना घडत नाहीत असं म्हणायचं नाही. घटना मग या देशामध्ये यंत्रणा आहेत ना, या देशामध्ये तुम्ही लोकशाहीने बसवलेली सरकार आहेत, या देशामध्ये लोकशाहीने बसवलेले कोर्ट आहेत, पोलीस आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत ज्या क्राईम हा तुमचा
जेनेटिक भाव आहे, तुमचा तो रिलिजियस भाव आहे, किंवा तो क्रिमिनल असणं हा सायकोलॉजिकल पार्ट आहे. क्राईमला, क्रिमिनलला तुम्ही ज्या वेळेला एका धर्माचं लेबल दिलेलं आहे, मग त्याची चिकित्सा करताना तुमच्या धर्माला सुद्धा उपस्थित केलं जाईल. आणि मग त्यावेळेला मग हिंदू नाही आहेत का चोर, हिंदू गुन्हेगार नाहीत का, भेसळ करणारे नाही आहेत का गुन्हेगार? मला सांगा, हिंदू नाही आहेत का भेसळ करणाऱ्यांमध्ये? किती लोक आज मरत आहेत कॅन्सरमुळे, प्रदूषणामुळे, यात हिंदू नाही आहेत का? हा जिहाद नाही आहे का? मला असं वाटतं की तुमच्या डोक्यामध्ये ज्या वेळेला असं काहीतरी घुसवलेलं असतं आणि ते रिपिटेटिव्हली तुम्हाला ते शिकवलं जातं की हेच आहे, हेच आहे आणि हेच आहे, हेच बघा आणि असंच बघा. मला असं वाटतं की हा चष्मा तर तुम्ही पण बदलायला पाहिजे. आणि मी ज्या वेळेला संघ बघतो, मी सांगतो, मी एका चष्म्यातनं संघ बघतोय आणि मी याच चष्म्यातनं बघतोय. माझ्या चष्म्यातून हे असं दिसतंय की मला स्वातंत्र्य, समता, बंधुता या 3 तत्वांवर माझी जडणघडण झालेली आहे आणि 3 तत्वांमध्ये मला दिसतंय की हे तुम्ही चुकीचं करताय. याच्यात संघ काय चुकीचं करतोय? मला असं दिसतंय की तुम्ही ज्या संघटना, तुमच्या याच्यातून ज्या संघटना निर्माण होत आहेत, उदाहरणासहितच सांगतोय उदाहरणासहितच सांगतोय मी की या सगळ्या चौकडीतनं तुम्ही एक विचार मांडला, त्याच्यातनं एक संघटना तयार केली, संघटनेच्या अनेक ब्रांचेस तयार झाले, या संस्था तयार झाल्या. या संस्था नेमकं काय करतात ना, त्याची चिकित्सा झाल्याशिवाय मला असं वाटतं की सगळं चित्र अपूर्ण आहे. हे सगळं हत्ती बघण्याचा जो प्रकार आहे ना, तर शेपूट बघूया. शेपूट आहे बजरंग दल. आज बजरंग दलाची लोक, तुमच्यापैकी किती लोकांची मुलं बजरंग दलमध्ये काम करतात सांगा, हात वर करा. किती लोकांच्या मुलांच्यावर केसेस आहेत सांगा, हात वर करा. गुन्हे कोणावर आहेत? गुन्हे त्या लोकांवर आहेत जे बहुजन समाजातील लोक आहेत, जे तुमच्याकडे इन्फ्लुएन्सर म्हणून बघतात, तुमच्याकडे नेते म्हणून बघतात आणि तुम्ही जे बोलताय ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. इथे एक टीव्हीचा अँकर जेव्हा लँड जिहाद सांगतो ना, तो गावागावामध्ये लँड जिहादचे पोस्ट फिरतात आणि गावागावामध्ये गट तयार होतात. तुम्ही ज्या वेळेला सांगता की याच्याकडनं सामान विकत घेऊ नका, तो लोक पहिल्यांदा स्कॅनरने बघतात का अब्दुल आहे का. अब्दुल पंक्चरवाला चालत नाही, पण तो ओमानमध्ये बसलेला, आखातामध्ये बसलेला अब्दुल चालतो, त्याच्याबरोबर एमओयू साईन होतात. हा जो थॉट ह्या देशामध्ये रुजवला गेलाय ना, हा द्वेषाचा थॉट आहे. आणि याच्यासाठी जे लोक, मी मागे सुद्धा म्हटलं होतं की याच्यासाठी जे लोक काम करतायत ना, इट्स लाईक अ टेरर फंडिंग. तुम्ही टेरर ऑर्गनायझेशन तयार करताय आणि ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही, मला असं वाटतं की फार हलक्यात नका घेऊ. आज समाजातील विद्वान लोक, 5-50 विद्वान लोक बोलवून त्यांच्यासमोर प्रबोधन करायचं, त्यांच्यासमोर प्रवचन करायचं, ते सगळे मनाने आलेले आहेत का? की त्यांना भीती वाटते की आपण आज नाही आलो तर आपल्यावर गुन्हा दाखल होईल, आपलं करिअर उद्ध्वस्त होईल. मला असं वाटतं ही भीती जी समाजामध्ये निर्माण केली असते, या भीतीचं जे मार्केट आहे ना, या भीतीच्या मार्केटच्या बाहेर येऊन बघा ना, मग स्वातंत्र्य, समता, बंधुता तुम्हाला दिसेल. मग तुम्हाला दिसेल की राज्यघटनेने समतेचा मुद्दा जो सांगितलेला आहे, आज आरक्षणाला विरोध करताय, पण त्यावेळेला विचार करा की आरक्षण ही तुम्हाला समतेसाठी, इक्वॅलिटीसाठीचं सगळ्यात मोठं इन्स्ट्रुमेंट राज्यघटनेने दिलंय. पण आपण एक घटक आहोत आणि त्या घटकाच्या नजरेतून आपण हे सगळं बघणार आहोत. ज्या वेळेला असं आपण ज्या वेळेला करतो, त्यावेळेला समोरचा माणूस नेहमी दुसरा दिसतो, समोरचा माणूस नेहमी तो दिसतो. ते असं करतात, ते तसं करतात. आणि ह्या बायनरीमध्ये ज्या वेळेला एखादा विचार येतो, तुम्ही पहिल्यांदा ह्या बायनरीतनं बाहेर तर येऊन एखादी मांडणी करा. मला असं वाटतं की समरसता हा फेक थॉट आहे. मला असं वाटतं की समता हाच मुद्दा महत्वाचा आहे. सरसंघचालकांनी कोणत्या व्यासपीठावर आरक्षणाला विरोध केलाय? स्पीक फॅक्ट्स. याच गोष्टीवर मी येतो. म्हणजे आज माझं बोलण्याचा चेहरा वेगळा आहे. मी सांगतो ना खाऊंगा ना खाणे दूंगा. मगाशी आमची चर्चा सुरू होती, संघाची चिकित्सा करतोय ना. मी सांगतो ना, मी माझा पहिलाच मुद्दा असा होता की मी एखाद्या संस्थांनी, संघटनेला बघताना 2 मुद्द्यांवर, निकषांवर बघतो. एक, त्याचा शिष्य कोण आहे आणि त्याचा गुरु कोण आहे. आता शिष्य तुमचे सगळे मी सांगतो एक एक, त्या सगळ्या शिष्यांचं चिकित्सा करताना आपल्याला लक्षात येते ना की तुम्ही बोलता एक आणि करता वेगळं. तुमच्या कथनी आणि करणीमध्ये फरक आहे आणि तो जर दाखवला गेला, ती विसंगतीत, किती विसंगतीत जगावं एखाद्या माणसाने. तुम्ही सांगणार अखंड भारत, मग त्या अखंड भारतामध्ये तुम्हाला बांगलादेशातला मुसलमान चालणार आहे का? पाकिस्तानामधला मुसलमान चालणार आहे का? अफगाणिस्तानमधला मुसलमान आलेला आता चालणार आहे का? ह्या सगळ्या थॉट्समध्ये ज्या वेळेला सजगपणे तुम्ही बघता, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काही विसंगती नाही दिसत. आपण जगतो स्प्लिट पर्सनॅलिटी. एखाद्या माणसाची स्प्लिट पर्सनॅलिटीला सायकोलॉजिकली आपण दुरुस्त करू शकतो. एखाद्या संघटनेच्या स्प्लिट पर्सनॅलिटीला काय उपाय आहे? स्प्लिट पर्सनॅलिटीचा मुद्दा नाहीये. स्प्लिट पर्सनॅलिटी कुणाची असते? जेव्हा आपण चिकित्सा म्हणतो, पण गोल 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 फिरून खोटे, घाणेरडे, ढोंगी आरोप करतो, त्यावेळेस ती स्प्लिट पर्सनॅलिटी असते. आरक्षणाला संघाने कुठेही कधीही विरोध केलेला नाही.
देर इज नो फॅक्च्युअल एव्हिडन्स ऑफ इट. रवीजी, मी तुम्हाला म्हणून म्हटलं उदाहरणासकट. नाही, मी उदाहरणासकडे सांगतोय. आज मुद्दा सुद्धा कुठे येतो? 1760 संघटना याच गोष्टींवर काम करतात. 1760 नाहीये. एक मिनिट. या सगळ्या संघटनांना समाजातना प्रतिसाद का मिळतो? कारण सोपं आहे. जी मी देतो ना, बोलतोय ना मी त्याच्यावर. सोपं आहे. द्वेष स्वस्त सोपं आहे. द्वेष स्वस्त हा, नाहीये, द्वेष. ढोंगीपणा हा. स्वस्त आहे. नाही, मी जेव्हा सांगतोय, तुम्ही द्वेष आझाद करणं खूप मैदानाचं सोपं आहे. उदाहरण देता, पण तिथल्या आझाद मैदानावर जेव्हा एका मुस्लिम संघटनेचा मोर्चा निघतो, मुस्लिम शब्द मायनस करून एकदा बोलून दाखवाय. नाही बोलायचं मला. आयडियोलॉजी इट इज अ फ्रीडम. मी ते इट इज माय फ्रीडम. यू कॅनॉट एनक्रोच इट. यू कॅनॉट एनक्रोच इट. मी तेच सांगतो तुम्हाला. की तुमच्या इट इज माय तुमची basic कॉन्स्टिट्युशनल सुरुवात फ्रीडम. नाही, रवीजी, Basic आपण- सुरुवातीतून आपण- आहे. आपण तुम्ही जी लोकशाहीचं तत्व मूल्य पाळणार आहे बोलता, म्हणून एक मिनिट सांगतोय. स्वप्नील, एक त्याला मिनिट. बोलू द्या. तुम्ही जी मूल्य बोलता ती तुमच्यासाठी राखीव आहेत असं तुम्हाला वाटतं. समतेचं मूल्य हे तुमच्यासाठी राखीव आहे. दुसरं कोणी काही बोललं तर ते चुकीचं आहे. संघाचा स्वयंसेवक ते बोलला तर ते चुकीचं आहे. संघाचा कोणी निवडणूक लढवून व्यवस्थित निवडून गेला तर त्याने काहीतरी बॅलेट पेपरवर चोरी केलेली असते. हा ढोंगीपणा आहे. नाही, मी आता हा दुट्टप्पीपणा आहे आणि हा धूर्तपणापेक्षा नाही, असेल. पलीकडे जाऊन मूर्खपणा सुद्धा आहे. असू शकेल. मी मान्य करतो सगळा मूर्खपणा मी. हा, पण मी एक गोष्ट सांगतो की मला एक गोष्ट सांगा की तुमची विचारधारा ही फार व्यापक आहे ना. आज तुम्ही या देशाच्या सगळ्या पॉलिटिकल प्लॅटफॉर्ममध्ये आपण ज्याला परिघ म्हणू, या सगळ्या परिघामध्ये या देशातील कमीत कमी 20% जनता आहे, त्यांचं प्रतिनिधित्व नाकारलं. आता त्याला मुस्लिम आहे म्हणून तुम्ही नाकारणार आहात. मला एक गोष्ट सांगा की प्रतिनिधित्व नाकारणं, एखाद्याला ह्युमिलेट करणं, डिस्क्रिमिनेट करणं, ते सगळ्याच त्याच्या राजकीय पक्षांनी नाकारलंय. तुम्ही तिकीट दिलेला हे बघा ना, यू जस्टिफाय ह्याच्यावर झालंय. तुम्ही जस्टिफाय करताय नाकारणं. नाही नाकारले तर काँग्रेसने पण प्रतिनिधित्व नाकारलंय. नाकारणं, मुंबईत प्रतिनिधित्व आता नाकारणं. आता झालं ना. इलेक्टोरल पॉलिटिक्स ही दुसरी गोष्ट किरणजी, आहे. याच्यातला एक इलेक्टोरल मुद्दा, पॉलिटिक्स वाढीव मुद्दा निवडून मांडतो येणाऱ्या फक्त. लोकांना दिलं जातं. जी स्वातंत्र्य, समता, बंधुता या 3 गोष्टींच्या आधारे मुद्दे पुढे जात आहेत. मला वाटतं थोडा विषयांतर होऊ नये, पण एक संधी घेतो पटकन. स्वातंत्र्याची चर्चा सुरू झाली तर आपल्याला आठवायला लागेल, पहिल्या टप्प्यामध्ये संसदेमध्ये कम्युनिस्टांनी सांगितलं होतं की भारताचे 17 तुकडे झाले पाहिजेत. त्या कम्युनिस्टांना डोक्यावर घ्यायचं बरं का. बंधुतेची चर्चा सुरू झाली, त्याच्या अनुषंगाने आपण पाहतो की शिखांची कत्तल होते आणि ती समर्थनीय ठरवली जाते राजीव गांधींकडून. मग ते तरी त्यांना काँग्रेसवाले आहेत म्हणून त्यांना डोक्यावर घ्यायचं. झालं. समतेच्या संदर्भातली सगळ्यात जास्त आंबेडकरांची अवहेलना काँग्रेसने केली. पडण्यासाठी त्यांना 2दा प्रयत्न केले, तरी त्यांचं नाव संघाने घेतलं की प्रॉब्लेम होतो. तर स्वातंत्र्य, समता, बंधुता या 3 मुद्द्यांवर कोण खरा वागतोय, कोण खोटा वागतोय हे तपासायला पाहिजे. संघाने या विषयावर बोलू नये असं काही बंधन आहे का? संघाचा तो विषय नाही यात का? रवी बोलायच्या आधी मला पण एक ऍड करायचं आहे. मुळात स्वातंत्र्य, समता, बंधुता या फ्रेंच राज्यक्रांतींनी दिलेल्या त्रयी आहेत. भारत हा त्या आधीपासूनचा देश आहे असं इथल्या बऱ्याच लोकांची धारणा आहे. ती असायला काही हरकत नाही. आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या फ्रेंच राज्यक्रांतींनी दिलेल्या त्रयी आहेत म्हटल्यामुळे त्या संघाला मान्य नाहीत असा त्याचा एक व्यत्यय निघू शकेल. काय होतंय, इंटलेक्च्युअल डिस्कोर्स सगळा याच गोष्टीत अडकून पडतोय. आणि मग समाजासमोरची जी आव्हानं आहे, जी संघ पेलायला तयार आहे, जी बाकीही राजकीय पक्ष पेलायला तयार आहेत, तयार राहावंच लागतंय, त्यावर चर्चाच होत नाही आहे. काय आहे की ज्या देशांनी इतक्या आक्रमणांचा सातत्याने सामना केला आणि कुठेतरी यवन हूण बाहेरून आले, त्या समाजातल्या लोकांबद्दल बहुसंख्याकांना राग असणं हे समजून घेण्यासारखं आहे. त्यातून समोर येण्याचे मार्ग निघालेच पाहिजेत की त्या रागातून बाहेर येऊन आपण एक इक्वल फील्ड कसं निर्माण करू, हाच कोणत्याही महत्त्वाच्या संस्थेचा, पत्रकारांचाही आउटलुक असला पाहिजे. पण राग का येतो बहुसंख्याकांना हे समजून घ्यावं लागेल, त्याशिवाय आपण प्रश्नापर्यंत पोहोचू शकणार नाही. दुसरं असं होतं आहे की या देशामध्ये, मी राजकारण आणत नाही आहे, संघाच्या चर्चेमध्ये भारतीय जनता पक्ष दूर केला ना तर संघ हा जास्त काय करू शकतो हे समोर येईल. तरी देखील मला एक उल्लेख अपरिहार्यपणे करावा लागणार आहे की जिथे असं विधान केलं जातं की या देशातल्या संसाधनांवर पहिला हक्क हा अल्पसंख्याकांचा असेल, तिथे बहुसंख्याकवाद फोफावणार. संघाने तो ओनअप केलाय का, तर मला जितकं समजतंय
संघ थेटपणे ओनप करत नाही. सरसंघचालक मोहन भागवत तर पशमंदा किंवा अन्य मुस्लिम समाजांशी संवाद साधायचा पण वारंवार प्रयत्न करतात. तो सगळ्या संघातल्या संस्थांना आवडतोय का मला उत्तर माहीत नाही. पण कुठेतरी अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक ही दरी मिटली पाहिजे. गांधीजींनी ती सुरुवात केली होती. आणि तरीही जर लांगुल चालनाचं राजकारण होत असेल तर बहुसंख्याकांचं त्याला उत्तर देणारी चळवळ फोफावेल. ती बजरंग दलाच्या मार्गाने जाऊ नये याबद्दल कोणालाही वेगळं मत असेल तर मला ते व्यक्तिशः मान्य नाही. कोणीही कायदा हातात घेऊन इथे काहीही करू शकणार नाही याचं भान प्रत्येकाने ठेवायला हवं. पण बहुसंख्याकवाद का फोफावला याचा विचार नीटपणे केला तरच भारताच्या समोरच्या प्रश्नांना आपण भिडू शकू आणि मग तिथेच संघाच्या पुढच्या वाटचालीशी त्याला आपण जोडू शकू. आपण याने पुढे जाऊ, पण जतीनजी अगदी थोडक्यात तुम्ही याच्यावर बोलायचं, पण मग पुढे जाऊ, कारण आता विषय आपल्याला वेळेचं बंधन आपल्याला पाळायचं पण आहे आणि पुढे जायचं आहे. म्हणून तुम्ही बोलून घ्या पटकन 2 मिनिटं. म्हणून मी रवीने जे म्हटलं की स्वातंत्र्य, समता आणि त्याने बंधुत्व शब्द वापरला, मी त्या शब्दाची माझा जरा आक्षेप आहे. मी त्या ठिकाणी तो मानवता शब्द वापरतो, कारण बंधुत्व इज अ पॅट्रिआर्कल वर्ड आणि म्हणून ते मला मान्य नाही. बरं, पण आणि जे काही मुद्दे आले, मला तुम्ही सुरुवातीला जे काय म्हटलं, आता जे काय म्हटलं की पुढचे म्हणजे तुम्हाला पुढचे 25, 50, 100 वर्ष विचार करावा लागेल की एकूण भारत आणि एकूण जग कुठल्या दिशेनं चाललं आहे आणि त्यात आपली काय भूमिका असली पाहिजे. आपली काय भूमिका असली पाहिजे, संघाने कशा स्वरूपानं विचार केला पाहिजे. तर मला असं वाटतं की संपूर्ण जग म्हणजे AI मुळे संपूर्ण जग पुढच्या खूपच बदलणार आहे, यावर कोणामध्ये दुमत नाही. आणि अशा याच्यात की महिलांचे प्रश्न जे आहे मला असं वाटतं की अतिशय महत्त्वाचे आहेत. महिलांचे प्रश्न मला एक अत्यंत मुद्दा म्हणून म्हटलं पाहिजे की मोहन भागवतजींनी परवा मुंबईत जे काही एक स्टेटमेंट केलं तर मला अत्यंत आक्षेपार्ह वाटलं. अत्यंत आक्षेपार्ह अशा स्वरूपानं की मुलींनी 19 ते 25 वर्षाच्या मुली त्या वयात लग्न करावं. आता माझा प्रश्न असा आहे, किती जणांच्या मुलींनी 19 किंवा 20 वर्षाच्या याच्यात लग्न केलं किंवा बहिणींनी, ते शक्य नाही. म्हणजे हे अत्यंत चुकीची म्हणजे कल्पना आहे. संबंध जग जे आहे, संबंध जगात जर आपण पाहिलं तर कुठेही म्हणजे आपण ज्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो या पाश्चात्य जे काही राष्ट्र आहे त्या ठिकाणी 28-30 वर्षाच्या आधी कोणी लग्न करत नाही. कारण शेवटी मुलींचा विकास, मुलींचं शिक्षण, आता ग्रॅज्युएशनला किमान 20 वर्ष लागतात. या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत आणि किंवा माझं असं मत आहे की मुलींच्या लग्नाचं वयाची मर्यादा देखील वाढवली पाहिजे, 21 केली पाहिजे. मिनिमम इट शुड बी 21. कारण संपूर्ण जग बदललं आहे, महिला बदलल्या आहेत, महिलांची ऑपॉर्च्युनिटी वाढली आहे, महिला अनेक क्षेत्रात पुरुषांच्या पुढे गेल्या आणि अत्यंत चांगली गोष्ट आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपण फ्रॉम ज्याला म्हणतो ना की फॅमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह जो आहे तिकडनं देखील तो विचार केला पाहिजे, जो संघ आज करत नाही तो केला पाहिजे. फक्त छोटीशी सुधारणा त्याच्यामध्ये सांगायला लागेल की होतं कसं, सरसंघचालकांच्या नावाने खपवलं जातं ते वाक्य. ते सरसंघचालकांनी स्वतःही सांगितलंय की ते अविवाहित असल्यानं त्या विषयावर अधिकृतरित्या बोलू शकत नाहीत. समाजशास्त्रज्ञांनी त्यांना ते सांगितलेलं आहे. हां, असं त्यांचं थेट म्हणणं त्याच्यातलं होतं. इथे गंमत कशी होते की सगळं त्यांच्या नावाने लेबल लावून टाकायचं आणि मग गोष्टी पुढे घेऊन जायच्या. ते एकदम म्हणजे ठरलेलं असतं. असं मला वाटतं मला स्वप्नील असं वाटतं की जेव्हा संघाच्या 100 वर्षाचा विचार केला जातो त्यावेळेस 1925 साली जेव्हा डॉक्टरांनी संघाची स्थापना केली, डॉक्टर केशव बळीराम मेडगेवारांनी, त्यावेळेस समकालीन कोण होते तर डावे होते, ज्यांच्याकडे डांगे, रणदिवे यांच्यासारखे मोठे नेते होते, दिग्गज माणसं आहेत, योगदान आहे समाजामध्ये. काँग्रेसला तर स्वातंत्र्य चळवळीचा सगळा त्याची पार्श्वभूमी पण होती. संघ डॉक्टरांनी मोहितेवाड्यावर, मी आता त्या तपशिलात जात नाही, छोट्या छोट्या मुलांना घेऊन त्यांनी संघाची स्थापना केली. चेष्टा केली जायची डॉक्टरांची की शेंबड्या मुलांना घेऊन तुम्ही हिंदू राष्ट्र कसं घडवणार वगैरे वगैरे. अव्यातपणे तेव्हापासून आत्तापर्यंत संघाचं काम चालू आहे. या बाकी विचारधारांचं नेमकं आज काय झालं, त्यांची स्थिती आज इतकी दयनीय का झाली आहे. म्हणजे मी कोकणात नेहमी जातो तर ते युसुफ मेहर अली सेंटर
हे एकेकाळी डाव्या विचारांच्या, समाजवादी विचारांच्या लोकांच्या सामाजिक परिवर्तनाचं मोठं केंद्र होतं. आता तिथे कुणीतरी एक कमर्शियल नर्सरी चालवतं आणि आत अख्खा प्रकल्प असा रिकामी पडलेला असतो. म्हातारा उंट बघणं जितकं क्लेशकारक असतं तसं दिसतं ते. तर ते का आहे ह्याचाही कधीतरी विचार झाला पाहिजे. मला असं वाटतं रवीजी आणि जतीनजी तुमच्या दोघांकरता हा खरा एक नवा प्रश्न निर्माण होतोय की संघाचं सिंहावलोकन करण्याऐवजी तुम्ही आता तुमच्या विचारांचं सिंहावलोकन करावं का, असा एक नवा प्रश्न निर्माण झालेला आहे. मी याच्यावर आणि क्लोजिंग एकच मुद्दा फक्त आपण वाइंड अप करता घेऊ. स्वप्नील, मला एक मुद्दा मांडायचा आहे त्याआधी. भाऊ माईक द्या ना, भाऊंना माईक द्या. एक आहे तिकडे आहे माईक. भागवतांचा जो उल्लेख आला म्हणून मी सांगतो की मी त्या 2 दिवस हजर होतो. पहिल्या दिवशी 2 व्याख्यानं झाली आणि दुसरे 2 दिवस प्रश्नोत्तर होते. हो, तर एक प्रश्न होता त्याला भागवतांनी बगल लिहिली आणि तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता किंवा मुद्दा होता. ती सगळ्यात मोठी बातमी होती. नेमकी ती सोडून सगळं छापून आलं. आपली पत्रकारिता इतकी प्रगल्भ झालेली आहे की बातमी सोडून सगळं येतं. तर त्यामुळे एक प्रश्न विचारला गेला होता की संघ आणि डावी चळवळ एकाच वेळेला सुरू झाली तर मग डाव्या चळवळीचं काय झालं. तेव्हा भागवतांनी त्याला उत्तर दिलं की हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारलात तर बरं होईल. आणि उत्तराचा दुसरा भाग असा होता की उनको चाहिए तो हम मदत कर सकते. तेव्हा हा विषय जो निघाला आहे तो त्या अर्थाने महत्त्वाचा. तुम्ही परत सिंहावलोकन हा शब्द वापरताय. तो सिंह अवलोकन करतो ते सिंहावलोकन असतं. तुम्ही मी सिंहावलोकन नाही करू शकत. काय झालंय, मागे सतत सिंह येतोय त्यामुळे मी बोलून गेलो. भाऊंनी जी विधानं केली ती तर अर्थातच नंतर चर्चा होईल. स्वप्नील, मला एकच विनंती करायची आहे की जतीन देसाई आणि रवींद्र आंबेकर हे वेगळ्या विचाराचे जर पाईक असतील आणि ते जर तो वेगळा विचार इथे मांडत असतील तर त्यांची ट्रायल घ्यायला नको. नाही, अशी संघाची ट्रायल वारंवार घेतली जाते. तसं कोणी करूया नको. हा मुद्दा नाहीये, नाहीतर उद्देश राहणार नाही. नाही, अजिबात असं नाहीये. अजिबात असं सर्व समकालीन घटकांची करावी लागते. अशी चिकित्सा होत नाही. याची सवय करा. पण टीव्हीच्या कारण सगळ्यांची ट्रायल करत असतो. नाही, याचं एक कारण असं आहे की संघ स्थापनेपासून आज अगदी शेवट 2014 पर्यंत, ठीक आहे, त्याच्या थोडा आधी कधीच सत्तेशी जवळीक नव्हती. कायम त्या संघावर बंदीचं सावट होतं. बंदी सोसलेली आहे. संघाने सगळ्या प्रकारचे त्रास सोसलेले आहेत. आपण संघाचं जेव्हा अवलोकन खरोखर करतो तेव्हा ही फॅक्ट आहे ना भाऊ. ह्याच्यात काय आपण त्या उलट काँग्रेस आणि डावे हे नेहमी सत्तेच्या मुशीत घडले आहेत. सगळंच त्यांच्या संस्था, शिक्षण संस्थांपासून सगळं त्यांच्याकडेच होतं. मग आज ही त्यांची अवस्था काय, हा विचार करायला नको का? हा विचार करायला हवा ना. म्हणून म्हटलं, बाकी काही त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला असं होतं की अंगठा एकलव्याकडे मागितलं. हो. तर आता अगदी शेवटचं, वेळ संपली आहे पण मी अगदी महत्वाचे अनेक मुद्दे होते, 4-5 मुद्दे घेऊन आपण खरं बोलणार होतो पण आपला स्वातंत्र्य समता बंधुताने जरा लांबवलं सगळं. पण यानेच लांबलं पाहिजे खरं तर. तो मूळ भाव आहे असं मला वाटतं. हा नाही त्याच्या पुढे फिरून मला वाटतं खरं तर रवीजी आणि जतीनजींकरताच महत्वाचा विषय होता हा की संघाचं हिंदुत्व आणि धर्मांतर. हा विषय फार महत्वाचा तुमच्या दृष्टीने होता पण तो तुम्ही वेळेत आधीच्या ह्याच्यातच वेळ घालवल्यामुळे आता त्यावर कमी बोलावं लागेल. वाइंड अप मोडमध्ये आपण आलो. पण संघाचं हिंदुत्व जे आता नवीन संघ विरोधक झालेत ते म्हणतायत ना शेंडी जानव्याचं हिंदुत्व वगैरे, तर खरोखरच ते तसं आहे का? म्हणून मी आता उलट संघ मी किरणकडे पहिल्यांदा जाणार आहे. मग जानवं पण नाही घालत आणि शेंडी तरी पण मी संघाचा आहे. आणि मग प्रसादने पण त्यावर विचार मांडावेत आणि मग मृणालताई तुम्ही मांडा आणि मग तुम्ही पण त्याचा हे करा की खरोखरच आणि धर्मांतराबाबत संघाची जी भूमिका आहे त्याबाबत तुमची मतं अगदी थोडक्यात. किरण.
पहिलं तुझ्यापासून. धर्मांतरणाविषयीची भूमिका संघाची स्पष्ट आहे. म्हणजे पंथ, त्यांच्या उपासना पद्धती याला स्वातंत्र्य आहे, त्याच्यात कोणी काही रोखलेलं नाही आहे. संघर्षाचे मुद्दे कुठे येतात? संघर्षाचे मुद्दे हे सेमेटिक वृत्तीतनं येतात की आम्ही जे आहोत तेच आहोत, बाकी कुणाला जगण्याचा अधिकारच नाहीये. ठीक आहे. आणि दुसरा टप्पा येतो जेव्हा आंबेडकर किंवा जतीनजींसारखे लोक विचार मांडतात, विचार मांडतो असं म्हणतात, तेव्हा त्यांनी एका सेक्शनकडे सोयीस्कररित्या पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं असतं. म्हणजे तुम्ही बांगलादेश बरोबर आपला फ्री ट्रेड झाला पाहिजे, पॉलिटिकल रिलेशन केले पाहिजे, हे बरोबर आहे. पण एका हिंदू तरुणाला केवळ हिंदू आहे म्हणून उभा जाळला जात असेल आणि आम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया पण देत नसू, तर देअर विल बी डिफरन्स ऑफ ओपिनियन ऑलवेज. अगदी. प्रसाद. धर्मांतरणाचा मुद्दा मला वाटतं की आत्ताच्या घडीचं हिंदूंपुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि आहे, त्यात काही वाद नाही. कोण करतंय धर्मांतर? याच्या आधी ख्रिश्चनांनी केलंय, मोठ्या प्रमाणात आता मुसलमान करतायत आणि ते उघडपणे करतायत. बरं, ते बोलायला लागलं की ज्यांच्या पोटात दुखतं त्यांनी हे स्वीकारावं ना, मग की मुसलमान जावई करून घ्यावेत. ते करणार आहे का? ते करणार नाही. मुद्दा त्याच्याही पुढचा जाऊन असा आहे की आपण जी रचना आत्ता राज्यपद्धती म्हणून स्वीकारलेली आहे, त्या राज्यपद्धतीमध्ये मूळ गाभा काय आहे? आकडाच ना, मतच ना. कोण टाकतं? ती माणसं टाकतात ना. मग आपली माणसं वाढवा, जेणेकरून ही राज्यसत्ता ताब्यात घ्या, हा विचार जर त्या अनुषंगाने लोकसंख्या वाढीच्या मागे विचारपूर्वक राबवला जात असेल तर त्याला आव्हान का समजायचं नाही कोणी? म्हणून धर्मांतराच्या माध्यमातून इथल्या एका धर्माची संख्या घटवण्याचा प्रयत्न होतोय, त्याला विरोध करणं स्वाभाविक आहे. कारण आम्हाला इथे लोकशाही हवी आहे. हिंदू आहेत ना म्हणून देशात लोकशाही आहे, हे वस्तुस्थितीनं स्वीकारा. हिंदू आहेत म्हणून लोकशाही आहे, हा एक विचार आता तुम्हाला बोलायला. लव्ह जिहादचा मुद्दा आला, लँड जिहादचा मुद्दा आला. त्यांच्या माहितीसाठी लव्ह जिहादची सुरुवात ही काही संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या चिंतनातनं नाही झालेली, त्यात कोर्टाने सुरुवात घेतलेली आहे. केरळ कोर्टाची त्याच्यात काही निरीक्षण आहेत, त्यांनी ती रेट कार्ड दिलेली आहेत, कोण कसे पैसे देतं, काय देतं. मी त्यात जात नाही, आता तपशिलात वेळ नाही आहे म्हणून. त्यामुळे हे काही संघाने कल्पिलेलं नाही आहे. आता जर तुम्ही कॉन्स्टिट्यूशन, ज्युडिशियरी हे मानणार असाल तर हे सुद्धा मानावं लागेल. आणि एक छोटा मुद्दा फक्त, अगदी लव्ह जिहाद ही कम्युनिस्टांनी आणलेली संकल्पना आहे, संघाने नाही. केरळमध्ये झालेल्या भर पडली. केरळमध्ये जे झालं त्याच्यामुळे लव्ह जिहाद हा विषय पुढे आला आणि तो कम्युनिस्टांनी आणला. थोडासा वेगळी मतं आहेत. ज्याला कोणाला ज्या कोणाशी लग्न करायचं असेल त्याला ते करण्याचं स्वातंत्र्य असावं, ते घटनेने दिलंय. त्यासाठी जर काही प्रलोभनं दाखवली जात असतील, दबाव आणला जात असेल तर तो एंटायरली वेगळा विषय आहे. मुळात काय होतं, अशा विषयांवर चर्चा गेली की देशासमोरचे, समाजासमोरचे प्रश्न बाजूला राहतात. ते ठीक आहे, आता डिस्कोर्सला ह्या सगळ्या गोष्टी आवडतात, तसंच डिबेट्स पाहिल्या जातात वगैरे, त्यामुळे आपण ह्या विषयावर बोलूया नको. मला असं वाटतं धर्मांतर या विषयाच्या आधी समाजात जो सर्वात मोठा घटक आहे त्या समाजातल्या लोकांना फितवून बाकी धर्म त्यांना का बाटवतात याचा त्या धर्मानी विचार करणं जास्त आवश्यक आहे. नक्षलवाद का फोफावला? कारण व्यवस्था नीट नव्हती. व्यवस्था काम करायला लागली, अबुजमाडमध्ये बसेस जायला लागल्या, नक्षलवादाचा सध्या तरी पाडाव झालेला दिसतोय. त्यामुळे हिंदूंच्या, वनवासींच्या, आदिवासींच्या आशा आकांक्षांची जर आधी योग्य काळजी घेतली गेली असती तर धर्मांतराचे प्रयत्न हे जास्त मिशनरी स्तरावर होत आहेत, हे यशस्वी होऊ शकले नसते. मदर टेरेसा म्हणजे ज्यांच्याबद्दल, ज्यांच्या ह्युमॅनिटीबद्दल आदर बाळगूनही जो काय त्यांच्याबद्दलचा प्रवाद आहे की कोणी ख्रिश्चन होत असेल तर त्याची सेवा करायला तयार असायच्या. खरं का खोटं का मला माहीत नाही, पण अमुक धर्मातली व्यक्ती कोणीच सेवा करत नाही आहे म्हणून ख्रिश्चन होते, हे काही हिंदूंसाठी फार अभिमानाची गोष्ट नाही. त्याचा हिंदूंनी निश्चित विचार करायला हवा, ते करतील. कोणाचं जबरदस्तीने धर्मांतर झालं असेल तर त्याला परत आणण्याचे घरवापसीचे प्रयत्न हे पण घटनासंमत आहेत, त्याला विरोध करून चालणार नाही. पण मुळात जो कोणता समाज आहे त्या समाजाला स्वतःसमोरची आव्हानं का कळत नाहीत?
की कुठेतरी फार श्रीमंत लोक मजेत जगत असतात आणि आदिवासी वनवासींपर्यंत त्या सुबत्तेची फळंच मिळत नाहीत आणि ते धर्मांतर करतात. हा त्या हिंदू धर्मासाठी जास्त चिंतेचा विषय आहे. पुढचे प्रश्न नंतर येतील. जतीन दुसरा मुद्दा म्हणजे मी हो शेवटाकडे Conclude करा, जाताना conclude करा. हे करते की जाती व्यवस्थेचे प्रश्न महत्वाचे आहेत का, तर निश्चित आहेत. पण याचं उत्तर कुठेतरी महात्मा गांधी जेव्हा संघाच्या शाखेत गेले होते आणि त्यांनी जेव्हा तिथे मान्य केलं होतं, याचे पुरावे आहेत, मी स्वतः म्हणत नाही आहे, आणि त्यांनी जेव्हा मान्य केलं होतं की इथे जात पाळलीच जात नाही, मी तर असं मुद्दामून विधान करीन की जे काय पत्रकार बऱ्याच वैचारिक धारांमधून येतात, आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात तसंच व्हायचं. विद्यार्थी परिषदेतून किंवा संघातून आले जे पत्रकार असतात त्यांना लोकांच्या जातीच कळत नाहीत, नेत्यांच्या, कारण शिकवलंच जात नाही की अमुक आडनाव अमुक जातीचं. त्यामुळे जे संघावर आरोप होतात, संघात सगळं उत्तम आहे का वगैरे, मला त्याबाबत आत्ता इथे बोलायचं नाही. निश्चित विचार करण्यासारख्या बऱ्याच बाबी आहेत. पण संघात जाती व्यवस्था पाळली जात नाही हे मात्र खरोखर सत्य आहे. आणि शेटजी भटजींचा जर पक्ष असता ना, भारतीय जनता पक्ष, तर तो एवढा निवडूनच आला नसता, कारण शेटजी भटजींचं समाजातलं प्रमाणच हे नाही आहे. काय होतंय की आपण टीका करताना अशा काहीतरी गृहीतकांवर अडकून राहतो की खऱ्या समस्येच्या गोष्टी काय आहेत तिथपर्यंत आम्ही सगळे पत्रकार आहोत म्हणून पत्रकार म्हणतो, तिथपर्यंत पत्रकार जातच नाहीत. समाजात ज्या 2.5% किंवा जो काय टक्का असेल, भाऊ जास्त अधिकारांनी सांगू शकतील, त्या समाजाची तळी उचलणारा एखादा पक्ष किंवा एखादी संघटना एवढी फोफावूच शकत नाही. त्यामुळे हिंदुत्व शेटजी भटजींचं आणि ब्राह्मणांचं हे मुद्देच अत्यंत चुकीचे आहेत. त्यात पुन्हा आपण अडकून राहू तर हिंदू समाज, कारण तो बहुसंख्याक आहे, त्यामुळे भारताच्या विकासाची जबाबदारी ही मुस्लिमांपेक्षा हिंदूंची आहे, हे मान्य करायलाच हवं. त्यातच जर अडकून पडणार असेल तर भारत महासत्ता वगैरे होणार नाही. त्यामुळे आपण मुळात किती मुद्द्यांमध्ये अडकायचं आणि 100 वर्षापूर्वीच्याच मुद्द्यांचा विचार करायचा की AIचा विचार करायचा, टेक्नॉलॉजीचा विचार करायचा, रोजगाराचा विचार करायचा, याच्यावर अत्यंत गंभीरपणे विचार करायची गरज आहे. अगदी. आता जतीनजी तुमचं कन्क्लूड थोडक्यात हे करा. मला असं वाटतं की धर्मांतर हा मुद्दा आहे ना, खूप मोठा मुद्दा आहे. तो 2 मिनिटात काही चर्चेत त्यावर आपण काही निष्कर्षापर्यंत येऊ शकणार नाही. पण मला 2-3 मी यासाठी सांगतो की माझा धर्माकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन आहे, कारण मी नास्तिक आहे, माझा धर्मावर विश्वास नाही. त्यामुळे तुम्ही म्हणता हा तरी, आणि म्हणून मी एक वेगळ्या दृष्टिकोनातून प्रत्येक धर्माकडे पाहत असतो. एक लक्षात घेतलं पाहिजे की महात्मा गांधी हा माणूस खूप धार्मिक होता, त्याबद्दल कोणाच्या मनात काही प्रश्न नाही. पण तो किती लोकांनी महात्मा गांधी मंदिरात गेले असे फोटो पाहिलेत, तर आपण पाहिले नाहीत. कारण महात्मा गांधींचा जो काही धर्म, महात्मा गांधींना जो काही अभिप्रेत होता, तो लोकांमध्ये ते पाहत होते महात्मा गांधी. आणि म्हणून मला असं वाटतं की धर्मांतराचा मुद्दा हा कुठेतरी परत आपण भारतीय राज्यघटनेकडे जाणार, कारण भारतीय राज्यघटनेत धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचा अधिकार दिलेला आहे. दॅट्स अ बेसिक राईट. आणि साधारणपणे आपण जेव्हा धर्मांतराबद्दल बोलत असतो तेव्हा हिंदूतनं मुस्लिम किंवा हिंदूतनं ख्रिश्चन याच्यातनं आपण मी बोलत फक्त एकच असतो. पण छोटासा प्रश्न, उपप्रश्न आहे याला. जैनांमध्ये देखील, हिंदूतनं जैनांमध्ये देखील धर्मांतर होत आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं हा खूप मोठा विषय आहे. आणि प्रत्येक ठिकाणी माझा तुम्हाला एकच व्यक्तिगत प्रश्न आहे स्वातंत्र्य. की धर्मांतर म्हणून आपण जेव्हा काही बोलतो, हिंदू धर्मांतरण किती प्रमाणात आणि कुठे होतं, धर्म आणि उद्देश त्याच्या मागचा, घर वापसी वगैरे हे शब्द कॉईन वेगळे हे करा. पुन्हा धर्मात घेणं हा मुद्दा पण बाजूला घ्या, पण धर्म वाढवण्याकरता हिंदू धर्मातून किती धर्मांतर झालंय अशी काही उदाहरणं तुम्ही सांगू शकता? अनेक उदाहरण देता येईल, म्हणजे अशा स्वरूपानं की नाही, म्हणजे लोकं जसं का शेवटी मिशनरीज ख्रिश्चन मुस्लिम वाढतायत, तसं हिंदू वाढवण्याचं काही उदाहरणं आहेत का? मीनाक्षीपुरमचं तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय.
मीनाक्षीपुरममध्ये जे काय झालं त्यानंतर खूप मोठ्या धर्मांतराची मोठ्या प्रमाणात चर्चा मीनाक्षीपुरम नंतर झाली. त्या आधी त्या स्वरूपानं चर्चा होत नव्हती. चर्चा धर्मांतर आधी होत होतं. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा कुठेतरी आपण एकूण आपली सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थिती काय आहे याचा देखील विचार करायला पाहिजे. मात्र आयसोलेशनमध्ये वेगळं करून न पाहता येणार नाही. टोटॅलिटीमध्ये आपल्याला पाहावं लागेल. आणि हे जे काय मी टोटॅलिटीमध्ये सांगतो मीनाक्षीवरून त्याचं उदाहरण होतं की अशा प्रमाणे. त्यामुळे मला असं वाटतं की याचा सगळ्यांनी गंभीरतेने विचार केला पाहिजे की शेवटी जे काय आज जे काय सिनारिओ आपण जे काय पाहतो धर्म म्हणजे अशा स्वरूपानं म्हटलं जातं की वेगवेगळ्या धर्माचे लोक दे स्ट्राईव्ह ऑन इच अदर. दे स्ट्राईव्ह ऑन इच अदर. एकाने सांगायचं इस्लाम खतरे में आहे की त्याची लगेच दुसरीकडनं रिॲक्शन. आणि म्हणून मला वाटतं एकूण धर्माबद्दल वेगळ्या स्वरूपाने विचार केला पाहिजे. धर्मातल्या मर्यादा समजून घेतल्या पाहिजे आणि सगळ्या धर्माच्या मर्यादा आहे हे आपण मान्य केलं पाहिजे. जसं कुठलाही माणूस परफेक्ट नसतो तसं कुठलाही धर्मही परफेक्ट नसतो. मात्र प्रवास असला पाहिजे टुवर्ड्स परफेक्शन. हा प्रवास असला पाहिजे. आणि धर्मांतरावर एकदा मोठ्या प्रमाणात तुम्हाला खात्री आहे ही बाकीच्या सर्व धर्मांमध्ये ही सुधारणा होईल? शक्य व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे. ठीक आहे. आता इस्लामचं एक लक्षात घ्या. जनरली आपण इस्लामबद्दल बोलतो आणि इस्लाममध्ये नाही बरोबर तुमची हा मुद्दा अत्यंत चांगला आहे की हे व्हायलाच पाहिजे. हमीद दलवाई हो हमीद दलवाई सारखे व्हायलाच पाहिजे. हो पण हुसेन दलवाई होता. हुसेन दलवाई आहेत ना. हमीद दलवाई आणि हुसेन दलवाई मध्ये परत फरक आहे. हमीद दलवाई म्हणजे आणि हमीद दलवाईचं लक्षात घ्या रामचंद्र गुहानी 20 भारतीय अशा स्वरूपाने केलंय की ज्यांच्याबद्दल त्यांनी खूप आदराने लिहिलं आहे. हू मेड अ सिग्निफिकंट इम्पॅक्ट ऑन इंडियन सोसायटी अशा स्वरूपाने त्यांचं जे पुस्तक आहे त्यात हमीदचा उल्लेख आहे. त्यात हमीद दलवाईबद्दल 20 ते 25 पानं लिहिली आहे. आणि हमीद दलवाई जन्माला यायला पाहिजे. आणि अशा स्वरूपाने जे कोणी येत असतील त्याला मदत केली पाहिजे. रजिया पटेल आहे. बरोबर अगदी. रवी शेवट माइंड अप. मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीचं कॅरेक्टर हे तेव्हाच लक्षात येतं जेव्हा त्याच्या हातात पैसा येतो आणि सत्ता येते. तर काही संस्था संघटनांनी यांनी सगळ्यांनी आत्मपरीक्षाने केलं पाहिजे की सत्ता आणि पैसा आल्यानंतर त्यांचं कॅरेक्टर कसं राहिलं आहे. आणि मला असं वाटतं की इथे अतिशय वाईट पद्धतीने बिघडलं आहे की आजपर्यंत भारताच्या इतिहासात असं घडलं नव्हतं. काँग्रेसमुक्त वगैरे असं म्हणता काँग्रेसयुक्त झालेली विचारधारा ही खरोखर विचारधारा आहे, अविचार आहे, संधिसाधूपणा आहे, धूर्तपणा आहे. या सगळ्या गोष्टींचं मला असं वाटतं की जोपर्यंत तुम्ही एकाच ठिकाणी बसून बघता हे सगळं तोपर्यंत तुम्ही हे मान्य करणार नाही, स्वीकारणार नाही. पण हे खरोखर बिघडलेलं आहे हे एक दिवशी कोणीतरी सांगायला पाहिजे. कदाचित आज मी सांगतोय तुम्हाला नंतर तुमच्या आतला आवाजसुद्धा ऐकायला यायला लागेल की हे बिघडलेलं आहे. दुसरं असं माझं म्हणणं आहे की धर्म आणि या सगळ्याच्या बाबतीमध्ये मी फार छोटा माणूस आहे धर्मावर काहीतरी बोलायला. पण जो धर्म द्वेष शिकवतो, जो धर्म सांगतो की तो खराब आहे, हा खराब आहे, याच्यामुळे आपली प्रगती झाली नाही, त्याच्यामुळे माझा विकास झाला नाही, त्याच्यामुळे माझी जमीन गेली, त्याच्यामुळे माझं काही हे झालं नाही. सो नाही मी सांगतो की असं सांगणारा जो धर्म आहे तो धर्म नाही. हां आणि जो त्याच्यावर डिबेट करायची असेल तर मला असं वाटतं की आपण करायला हरकत नाही. गोल बोलताय. एक मिनिट नाही माझं वाक्य कंप्लीट करू द्या मग नंतर आपण डिबेट करायचे तर विल डिबेट. आय एम रेडी फॉर दॅट. माझं असं म्हणणं आहे की मी धर्माला या पद्धतीने बघतो की मला द्वेष सांगणारा धर्म हा धर्म वाटत नाही. आणि मी तशा पद्धतीचा कुठलाही धर्म म्हणजे तो तुम्ही इस्लाम असेल, ख्रिश्चन धर्म असेल, हिंदू धर्म असेल, आणखीन कुठलाही धर्म असेल, ज्या धर्माने सांगितलं की याचा द्वेष करा, याच्यावर हल्ला करा, याच्यामुळे आपला धर्म धोक्यात आहे, मला असं वाटतं की या सगळ्या धर्मांच्या बाबतीतली अतिशय न्यूट्रल पद्धतीने मी चिकित्सा करतो. मी या बाबतीमध्ये कुठलाही धर्म मानत नाही. मला वाटतं की जो धर्म प्रेम शिकवतो तोच खरा धर्म आहे. आणि सगळ्या धर्मांमध्ये 19-20 आहेत, सगळ्या धर्मांमध्ये आहेत. कोणीही मला सांगावं की आमच्या धर्मामध्ये नाही आहे म्हणून. आमच्या धर्मामध्ये काही त्रुटी नाहीत.
आणि जर त्रुटी नसत्या तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांची धर्मांतरं झाली नसती, लोकांनी धर्म सोडला नसता आणि फारच धर्माची चिकित्सा करायची असेल तर मला असं वाटतं की डॉक्टर आंबेडकरांचं पुस्तक वाचावं. त्याच्यामध्ये व्यवस्थित चिकित्सा केलेली आहे. त्यांनी धर्म का सोडला, त्यांनी इतर धर्मांपैकी इतर धर्म का स्वीकारले नाहीत, त्यांनी सगळ्या धर्मांची चिकित्सा केलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यामुळे त्यांनी जे जे धर्म नाकारलेले आहेत त्यांची बऱ्यापैकी चिकित्सा झालेली आहे. जे तुमच्या मनात प्रश्न आहेत कुठल्याही धर्माच्या बाबतीत त्या सगळ्या प्रश्नांची बरीचशी उत्तरं मला असं वाटतं की त्याच्यातून मिळालेली आहेत. त्यामुळे एक धर्म एखाद्या मोठ्या समुदायाने सोडला, त्याच्यावर आपण अन्याय अत्याचारग्रस्त असल्याची भावना निर्माण झाली. मला असं वाटतं की जो आपण बहुसंख्याकांचा धर्म असं म्हणतो, त्या बहुसंख्याकांच्या धर्माची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे ह्या शोषित, वंचित आणि मागास घटकाच्या बाबतीमध्ये विचार केला पाहिजे. आणि जसं जतीनजींनी, शेवटचं वाक्य, जतीनजींनी एक वाक्य धावतं म्हटलं, तुमच्या कदाचित कानावरनं गेलं असेल, की सगळ्यात मोठी पुरुष सत्ताक संघटना आहे. आज 50%च्या वर पॉप्युलेशन ज्या देशामध्ये गेलेलं आहे त्या देशातल्या महिलांचं डिसिजन मेकिंगमध्ये ज्या संस्था आणि संघटनांमध्ये स्थान हे नेहमी दुय्यम आहे आणि त्यांचं नेमकं स्थान काय हे तुम्ही एन्डॉर्स केलेलं नाही. त्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की आणखीन काय चर्चा करावी आपण. मला वाटतं आपण आता इकडे वेळेचं गणित आपलं संपतंय. फक्त संपता अवधूतजींमुळे हा एक वेगळा विषय आपण संघाच्या बाबतीत, संघाचे टीकाकार, संघाचे तुम्ही टीकाकारच म्हणू, आणि यांच्यामध्ये संवाद होऊ शकतो का हा एक प्रश्न मला विचारण्यात आला होता. मी माझ्या परीने शांत राहून आणि जितकं शांत ठेवता येईल हा प्रयत्न करून हा संवाद घडवण्याचा प्रयत्न केला. वाद कमीच झाले नाहीतच असं वाटतंय, कारण हा काही टीव्हीचा डिबेट शो नव्हता, परिसंवाद होता. तरी मला 1 मिनिट मिळेल का फक्त? लोकांची मागणी बघ. एक अगदी मोजून 1 मिनिटात घेतो. सत्ता आणि संपत्ती असल्यानंतर माणसाचं कॅरेक्टर ठरतं हा अत्यंत भाबडा विचार आहे. कारण माझ्या अनुभवामध्ये COAPचा इंजिनियर असलेला एक माणूस आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला 70 लाख रुपये दान करतो आणि केवळ 5x5च्या खोलीमध्ये निघून जातो, कारण तो संघाचा स्वयंसेवक असतो. त्यामुळे सत्ता आणि संपत्ती माणसाचं कॅरेक्टर ठरवत नाही, संस्कार ठरवतात. दुसरा मुद्दा, आपल्यावर विश्वास न ठेवणाऱ्याला संपवून टाका, तलवारीच्या बळावर धर्म वाढवा, हे बायबल आणि कुराणात सांगितलेलं आहे. त्यामुळे कोण सांगतं हे विचारायचं नाही. 2 उदाहरणं पुरेशी. आता आपण इकडे थांबूया. मी जयोस्तुते या पुस्तकाचे लेखक श्री अवधूत वाघ यांना विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. माझ्या जयोस्तुते या पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित असलेले, सर्वांना ऐकू येणाऱ्या वाघाचा आवाज आहे. माझ्या जयोस्तुते या पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित असलेले आपण सर्व मान्यवर, हितचिंतक, संघावर आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या बंधूंनो, भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, या समारंभाला, या पुस्तकाच्या प्रकाशनाला आपले मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलारजी उपस्थित राहणार आहेत. आज एका दिल्लीमध्ये एक कार्यक्रम आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा, त्यासाठी ते गेले आणि तिकडून ते येतात आहेत. फ्लाईट उतरल्या ते इथे येणार आहेत. त्यामुळे आपण थोडंसं प्रोग्राम्स थोडासा चेंज केलाय, मॉडिफाय केलंय, जरा समजून घ्या. आज इथे उपस्थित असलेले ज्यांची ओळख केवळ मुंबईत नाही, महाराष्ट्रात नाही, या देशात नाही, तर परदेशात सुद्धा रोज ज्यांना लोक पाहतात, अशी प्रतिपक्षाची तोफ, प्रतिपक्षाचा बुलंद आवाज गुरुवर्य भाऊ तोरसेकरजी, माझे गुरुवर्य मित्र आणि कोहिनूर एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष चार्टर्ड अकाउंटंट सुनील कर्वेजी, ज्यांनी हे पुस्तक लिहिण्याची मला प्रेरणा दिली, ज्यांनी माझे 53 लेख निमूटपणे सहन केले आणि प्रकाशित केले, ते मुंबई चौफेरचे संपादक प्रफुल्ल फडकेजी, शोध पत्रकारितेमधला नवा मापदंड असे लोकसत्तातील ज्येष्ठ पत्रकार माझे मित्र संदीप आचार्यजी, आणि बोरिवलीमध्ये
सुरुवात करून मुंबईचा नवीन धुरंदर बनलेले माझे मित्र आमदार संजय उपाध्यायजी, या सर्वात शेवटी या पुस्तकाला ज्यांनी प्रकाशित केलं आणि तुमच्यापर्यंत आणलं ते डॉक्टर प्राध्यापक संतोष राणे. या पुस्तकाच्या निर्मिती मागची माझी भावना मी या पुस्तकातील एका प्रकरणामध्ये माझ्या मनोगतामध्ये इदम न मम या लेखामधनं व्यक्त केली आहे. त्यामुळे त्याची पुनरुक्ती करण्याचं मी टाळतो, त्याची गरजही नाही. परंतु माझ्यात जे काही वाईट गुण आहेत ते सोडून द्या, पण जर चांगले गुण असतील तर ते फक्त आणि फक्त माझ्या लहानपणी मी संघाच्या शाखेमध्ये गेलो होतो म्हणून आहे. एक बाल स्वयंसेवक म्हणून, एक युवा स्वयंसेवक म्हणून पंतनगर घाटकोपर मधील एका शाखेमध्ये 7-8 वर्ष गेलो. माझ्या त्या शाखेतला एक स्वयंसेवक देवेंद्र देवस्थळे आज इथे उपस्थित आहे. मला त्याचा पण खूप आनंद आहे. आणि त्यामुळे जे काही संस्कार घडले ते संघामुळे घडले. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत किशोर मुघे आहेत इथे, त्यांच्या नेतृत्वाखाली मला 2-4 वर्ष काम करायची संधी मिळाली. तर त्याच्यामुळे किशोर मुघेजींचे पण काही संस्कार माझ्याकडे आहेत. हे दोघही जण आज माझ्या समोर आहेत. माझ्या तारुण्यामधली संघाची आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतली काही वर्ष या दोघांच्या साक्षीने काढली. हे मला अतिशय आनंदाने इथे सांगावंसं वाटतं. आता चर्चा झाली आणि चर्चेमध्ये अनेक मुद्दे निघाले. संघाला सतत मधुवाद्यांचा, ब्राह्मणांचा आणि उच्चवर्णीयांचा म्हणून हिणवलं जातं, परंतु माझ्या संपूर्ण संघ जीवनामध्ये असं कुठंच आढळून आलेलं नाही. चंदनाचा कार्यक्रम म्हणजे कोजागिरीला सर्व स्वयंसेवक एकत्र बसतात आणि चांदण्याच्या प्रकाशामध्ये एकमेकांनी आणलेले डबे खातात. त्यावेळी आपल्या बाजूला बसलेला कोण आहे, उजव्या बाजूला बसलेला कोण आहे आणि डाव्या बाजूला बसलेला कोण आहे याचा विचार न करता एकमेकांच्या डब्यातनं खाणारा जो असतो तो खरा संघ स्वयंसेवक असतो. ही गोष्ट सत्य आहे की जगातल्या कुठच्याही दोन गोष्टी समान नसतात. दोन गोष्टी समान नसतात याचा अर्थ त्यात कुठची गोष्ट उच्च आणि कुठची गोष्ट नीच असते अशी नाही. असमानता असते पण त्याच्यामध्ये उच्च नीचपणा नसतो. पेट्रोल आणि पाणी समान नाही, पण म्हणून पेट्रोल महाग आहे म्हणून पाण्याहून उच्च कसं समजायचं? तहान लागली, पेट्रोल पिता येत नाही, पाणीच प्यावं लागतं. तर त्याच्यामुळे दोन असमान गोष्टी असल्या तरी त्याच्यामध्ये उच्च नीचता नसते. सुती कपडे हे लोकरीच्या कपड्याहून स्वस्त मिळतात म्हणून लोकरीचे कपडे उच्च कसे? हिवाळ्यामध्ये जर लोकरीचे कपडे वापरावे लागले तर उन्हाळ्यामध्ये आम्हाला सुती कपडेच वापरावे लागतात. त्यामुळे उच्च नीचता जशी वस्तूत नसते तशीच ती मानवामध्ये नसली पाहिजे आणि हीच संघाची खरी शिकवण आहे. मी या पुस्तकामध्ये 6 सरसंघचालकांची थोडीशी माहिती देताना या 6 सरसंघचालकांची कोटेशन्स म्हणजे त्यांनी काय काय उद्गार काढले, काय काय बोलले आहेत ते थोडक्यात मांडलेलं आहे. आणि हे सगळं वाचत असताना, त्याच्यावर चिंतन करत असताना आणि अभ्यास करत असताना माझ्या असं लक्षात आलं की डॉक्टरांपासून मोहनरावजींपर्यंत सर्वच्या सर्व 6 सरसंघचालकांनी एकच विचार केलेला आहे. त्यांनी सातत्याने अस्पृश्यतेचा धिक्कार, वर्णव्यवस्थेवर प्रहार आणि समरसतेवर जोर दिलाय. आज 20 फेब्रुवारी, आजचा दिवस हा जागतिक सामाजिक न्याय दिवस म्हणून ओळखला जातो. ज्यांच्यावर अन्याय झाला आहे अशांचा सामाजिक अन्याय दूर करण्याची प्रतिज्ञा घेण्याचा आजचा दिवस आहे. आणि आजच्याच दिवशी संघाच्या 100व्या वर्षाच्या निमित्ताने संघाच्या या 100 वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेण्याचा मी जो छोटासा प्रयत्न जयस्तुतेच्या पुस्तकातून केला आहे त्याचं प्रकाशन आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने होणार आहे.
हिंदू संघटन करताना समरसतेचा भाव या समाजामध्ये जागरूक झाला पाहिजे असा विचार करणाऱ्या एका संघटनेचा आज 100वा वाढदिवस आहे. आणि त्याबाबत मला असं वाटतं की संघाचं काम हे अद्वितीय आहे. आपण इथे मोठ्या संख्येने आलात, माझ्यावरील, संघावरील, काहींचं माझ्यावरील आणि काहींचं संघावरील अशा प्रेमामुळे आलात. त्याबद्दल मी आपला खूप खूप ऋणी आहे, खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. अवधूतजींनी अगदी लहानपणापासून त्यांचे मित्र किंवा त्यांचे गुरुजन यांचेही जे काही आठवणी सांगितल्या तेही एक संघाचे संस्कारच आहेत की सर्वांच्या संपर्कात राहणं, त्यांना लक्षात ठेवणं. तर धन्यवाद अवधूतजी. मी बोरिवली विधानसभेचे आमदार संजय उपाध्यायजी यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे विचार मांडावे. चालेल, माझा आवाज पोचेल. मंचावरील सर्व मान्यवर, हे आधीच करून ठेवा म्हणजे 2 मिनिटं वाचतील. मंचावरील सर्व मान्यवर आणि या सभागृहात उपस्थित सर्व सन्मानित नागरिक बंधू आणि भगिनी, नाट्यगृह जरी लहान असला तरी चर्चा फार महान झाली होती. पण एक गोष्ट मी सांगू इच्छितो, चर्चा करून कोणाचं मन जिंकता येत नाही. कोणी किती सांगितलं की तुझे आई वडील पापी आहेत, खराब आहेत, म्हणून आपण आई वडिलांना विसरणार नाही, बदलणार नाही. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बद्दल हीच भावना जो स्वयंसेवक आहे त्याच्या मनात असते. मी संघाचा स्वयंसेवक आहे, या गोष्टीचा मला अभिमान आहे. काल छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती होती. मग का कविभूषण असं बोलून गेले की काशी करबला होती, मथुरा मदीना होती, अगर शिवा न होता तो सुन्नत सफी होते ना मुघल तेव्हा. आणि महाराजांनी त्यांचीच चाकरी केली असती तर आज आपण ज्या महाराजांबद्दल एवढं बोलतो ते बोललो असतो का? हा पहिला प्रश्न. संघाबद्दल काय प्रेम आहे, काय आदर आहे, काय स्थान आहे, हे जेव्हा मला बोरिवलीतून आमदारकी मिळाली तेव्हा तिथले लोक, काही लोक मला ओळखत होते पण संपूर्ण समाज मला ओळखत नव्हता. पण माझ्या वेबसाईटवरती मी संघाचा बाल स्वयंसेवक आहे असा उल्लेखच बोरिवलीत झाला. आणि संघाचा स्वयंसेवक आहे तर प्रामाणिकच असणार म्हणून मुंबईत सर्वात जास्त मतांनी बोरिवलीकरांना मला मिळाली. ही संघाची पुण्याई आहे. हे संघाने आजपर्यंत कमवलं आहे. सेवा परमो धर्म हे आमच्या सनातन विचारांनी आज नाही हजारो वर्षापूर्वी आम्हाला शिकवलंय. आणि आमच्या सर्व संघटनेने सेवा करूनच लोकांना जिंकायचं, धर्मांतर करून नाही. त्याच्याकडे काही कमी आहे म्हणून मदत करता करता त्याचं परिवर्तन धर्म करायचं असं आम्हाला शिकवलं नाही. आणि म्हणून जेव्हा आम्ही दान देतो तेव्हा बाकी लोक जी कंडिशन घालतात असं आम्ही घालत नाही. आणि म्हणून उदाहरण बाजूला सिद्धिविनायक आहे. आम्ही सगळे श्रद्धेने देवापुढे जातो, तिकडे जे अर्पण करतो तिकडे महाराष्ट्र शासनाचं कडे तिजोरी आहे. आणि तिथे हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, बुद्ध असेल, कोण पण असेल, जो अर्ज करतो त्या प्रत्येक माणसाला मदत केली जाते. याच मुंबईत हाजी अली सुद्धा आहे आणि माहीम दर्गा पण आहे. तिथे असा विचार का होत नाही? हा माझा प्रश्न आहे. समाजात काम करताना रवींद्रजी जसं बोलले तेव्हा तसे विचार माझ्या पण मनात यायचं. मी विज्ञानचा विद्यार्थी आहे, माझ्या मनात पण अनेक प्रश्न होते. पण माझ्या बोरिवलीत सरकारी जागा आहे तिकडे मजार बांधून टाकली. मी चौकशी केली की ते कोण बाबा होता, काय भलं केलं होतं. तर पोलीस पासून कोणालाही सांगता आलं नाही भाई की इथे कोण बाबा राहायचा. पण मजार बनवायची आणि सरकारी जागेवर कब्जा करायचा
जर आत्ता आम्ही जागे झालो आणि त्याला लँड जिहाद म्हणतोय तर यांचं चूक आहे. माझ्याकडे एक आई आली, रडत होती की माझ्या मुलीला एका मुस्लिम युवकाने पळवलंय. आम्ही प्रयत्न करून त्या मुलीला परत आणलं आणि एक नवीन ॲग्रीमेंट मी मीडियाच्या समोर दिलं आणि ते ॲग्रीमेंट होतं की ज्या मुलाबरोबर ती गेली आहे तिच्या संपत्तीवरती, चल अचल संपत्तीवरती त्या मुलीचा कुठलाही अधिकार नाही. मग फक्त त्या मुलीचं धर्मांतर करण्यासाठी, तिची मजा घेण्यासाठी लग्न करायचं किंवा लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये जायचं, हे लव जिहाद नाही का? याच्या विरोधात कोण बोलणार नाही का? मग कबीरदास बोलून घेते होते ना कि अल्लाह क्या बहरा था कि बांग सुनाई देना पड़ता है उसको, उसके लिए माइक लगती है. मग हे लोक का स्वीकार करत नाही? आणि आम्ही सहिष्णू होतो, आत्ता पण आहोत. आणि म्हणून आम्हाला संपवून टाकायचं का? गांधींचं सगळं पटतं मला, पण एका गालावर मारलं तर दुसरं गाल पुढे घ्यायचं हे आता आपल्याला पटत नाही. आता आपल्याला मारलं तर हात तोडून टाकायचं. आपल्याला संपवायला कोण आला तर त्याला संपवायचं. हे केलं नाही म्हणून काश्मीरमध्ये अपराध झाला, हे केलं नाही म्हणून केरळमध्ये आपण हेच आपली सहिष्णुता दाखवून गेलो म्हणून 1/3 मुस्लिम झाला, 1/3 ख्रिश्चन झालं. आता समाज जागा झालाय आणि आमच्या विचारांची प्रचिती फक्त या देशात नाही तर जगभरात आहे. मी युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो तेव्हा विश्व संघ शिबिरचं आयोजन मला करण्याची संधी मिळाली. त्याच्यात मी सहभागी होतो, एक स्वयंसेवक होतो. आणि जगभरात जे संघाचं काम आहे, वेगवेगळ्या नावाने असेल, वेगवेगळ्या क्षेत्रात असेल, जी विश्वसनीयता निर्माण केली आहे संघाने लोकांच्या मनात, ती सेवाच्या माध्यमातून जो जसा आहे त्याला तसं घेऊन त्याच्यात पाहिजे तसा बदल घडवून चरित्र निर्माण करून एक देशभक्त युवक तयार करण्याचं काम जे संघाने केलंय तसं निर्माण अनेक संस्थांनी केलं नाही. निस्वार्थ बुद्धीने काम कसं करायचं, मग कोविड असेल किंवा कुठलीही विपत्ती देशावर आली तर त्यावेळी आपल्या जीवाची चिंता न करता समाजासाठी खटायचं, हे आम्ही सुद्धा आमच्या डोळ्याने बघितलंय. आणि म्हणून संघाची विस्मृत आहे. अवधूत वाघजी माझे मित्र आहेत. अनेक मुद्द्यांवरती आम्ही चर्चा करत असतो, अनेक विषयांवरती आम्ही प्रवास करताना एकमेकाशी भांडण असतो. पण मी अवधूत वाघ यांचं अभिनंदन करीन. स्वयंसेवक तर ते आहेच, पण अनेक वेळा आपण आपल्याला जे वाटतं तोच विचार आहे असं मांडतो आणि ऍक्च्युअल आपली विचारधारा काय आहे त्याबद्दल अभ्यास करत नाही. आता फक्त व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये ज्ञान सगळीकडे जातोय, पण आपलं मूल विचार अभ्यास करून हे पुस्तक जयसुते लिहिण्याच्या आधी अवधूतने किती पुस्तकांचं वाचन केलं, एक लेख लिहिण्याच्या आधी, कारण संघावरती लिहायचंय, कुठेही गडबड झाली तर स्वतःचं करिअर बर्बाद होईल अशा असताना सुद्धा अवधूत वाघने त्याच जबाबदारीने या पुस्तकाचं लेखन करण्याचं धैर्य दाखवलं. म्हणून मी अवधूत वाघ यांचं अभिनंदन करतो. हा, पाकिस्तान बांगलादेश माझ्याच देशाचे भाग होते. अखंड हिंदुस्थान म्हणून अफगाणिस्तानपर्यंत आमची सत्ता झाली पाहिजे आमचं मत आहे. छत्रपती शिवरायांनंतर पेशव्यांपर्यंत आपण आपल्या साम्राज्याचा विस्तार केलाय आणि अनेक मुघलांना आपल्या आधिपत्याखाली आणले. आणि मुसलमान संपलेच पाहिजे हा विचार तेव्हा पण नव्हता, हा विचार आत्ता पण नाहीये. म्हणून देशात इतक्या भूभागावरती आमचं राज्य असून सुद्धा आमच्या राज्यात कधी आम्ही मुसलमानांना मारलं नाही, संपवलं नाही. पण एक रोल मॉडेल वेस्ट बेंगॉल, याच्याबद्दल पत्रकार का बोलत नाही मला माहित नाही. भाऊ, मी तुम्हाला एक मुद्दा सांगतोय आणि मला कधी येऊन तुमच्याशी चर्चा करेन. वेस्ट बेंगॉलमध्ये 1947 पासून ते आजपर्यंत भाजपची सत्ता नाही आहे. सर्वात पहिलं तिकडे काँग्रेसचं शासन होतं, त्याच्यानंतर कम्युनिस्टांचं शासन होता आणि आता ममता दिदींचं शासन आहे. तर तिकडे तर सर्वात जास्त कोण सुखी राहिला पाहिजे होता तर मुसलमानच राहिला पाहिजे होता. मग मुसलमान सर्वात गरीब त्याच भागात का? आणि आज प्रत्येक ठिकाणी इथे येण्याच्या आधी एका सरकारी कॉन्ट्रॅक्टमध्ये रस्त्याचं काम करताना 22 बांगलादेशी लेबर काम करत होते. त्यांच्या विरोधात ऍक्शन घेऊन इकडे आलोय.
आपल्या देशात नाव बदलून बोगस आधार कार्डच्या आधाराने नाव विचारलं मग पप्पू का, नाव विचारलं मग राजू का, मग तुमचं नाव उस्मान आहे तर उस्मान बोला ना, का तुम्ही नाव बदलता? आणि हे देश काय धर्मशाला नाही. परस्पर मैत्री याचा अर्थ आम्ही मुस्लिम राष्ट्रांबरोबर संबंध स्थापित करतो, याचा अर्थ हा देश सनातन नाही, हे संपवायला आम्ही निघालोय असं नाहीये. आमची आयडेंटिटी ठेवून, आमचा मूल विचार घेऊन जेव्हा आम्ही जगाच्या समोर गेलो आहे तेव्हाच आमची स्वीकृती वाढली आहे. याच्या आधी जेव्हा आम्ही पश्चिमेचं लांगन चालन करत होतो तर आपल्याला हे जे अमिताभ बच्चनचा जोकर असतो ना, त्याला जेवढी मान्यता होती तेवढीच आपल्याला मान्यता होती. आता जेव्हा आपण आपलं सनातन विचार घेऊन जगाच्या समोर जातोय तेव्हा भारताचं जी ताकद आहे ती जगात वाढली आहे आणि भारताचं ऐकलं जातंय. अनेक विद्वान इकडे आहेत, मी जास्त बोलणार नाही, पण लहानपणी संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक राजाभाऊ दामले पार्ल्यात उत्कर्ष मंडलमध्ये काम करायचे, फार प्रामाणिक स्वयंसेवक, त्यांचं निधन झालं. आज शोकसभा आहे म्हणून आपल्या सगळ्यांची माफी मागून, इथून बोरिवलीचा प्रवास कठीण आहे आणि म्हणून अवधूतजी, मी सर्व मान्यवरांचं, असं नाही की मी प्रवचन देऊन निघून गेलो, असं नाही आहे. मी स्वयंसेवक आहे आणि आम्हाला तर्कबुद्धीने नाही तर सेवा या माध्यमाने, परस्पर संबंधाने माणसाला घडवण्याचं शिकवलं आहे. आणि म्हणून तर्कशास्त्रामध्ये जर परिवर्तन झालं असतं तर टी व्हीवरती एवढे डिबेट होतात, या डिबेटमधून भरपूर काय परिवर्तन घडलं असतं, पण काही परिवर्तन घडत नाही. म्हणून आम्ही संघाचे स्वयंसेवक आपलं विचारांवर, आमचे श्रद्धेय परमपूज्य सरसंघचालक जे आम्हाला शब्द देतात तो आमच्यासाठी आदेश आहे. अंधभक्ती म्हणत असाल तर अंधभक्ती, आम्ही अंधभक्त आहोत, पण आम्ही संघाच्या विचाराने देशभक्तीसाठी काम करणार म्हणजे करणार. आणि संघाचं 100 वर्ष पूर्ण होत आहे कारण आम्ही भगवा ध्वजाला गुरु मानतो. कुठल्याही व्यक्तीची पूजा आम्हाला शिकवली गेली नाही आणि म्हणून अनेक संस्था चांगलं काम करून सुद्धा संपत आल्या आहे, पण संघाचा विचार हा पुढेच पुढे जात आहे कारण याच्या मूल भावनेमध्ये व्यक्ती नाहीये. खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार श्री संदीप आचार्यजी यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे विचार मांडावे. सॉरी, तुम्ही जे बोललात ते बरोबर बोलला. सॉरी. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर, अवधूत वाघ यांचा मला फोन आला आणि मला म्हणाले तुम्हाला माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला यायचंय, भाषण करायचंय प्रमुख पाहुणे म्हणून. पहिल्यांदा मला प्रश्न पडला यांच्याकडनं काही चूक होते का, की कोणाला नेमका याने फोन केला. कारण माझ्यावरती वेळोवेळी वेगळ्या लोकांनी वेगळे शिक्के मारलेत. कोणाला वाटतं मी शिवसेनेचा आहे, कोणाला वाटतं मी मनसेचा आहे, कोणाला आणखी काही वाटतं. त्यामुळे मी त्यांना एकदा परत विचारलं की मी खरंच येऊ का. नाही म्हणाले तुम्ही आलं पाहिजेत. पण नक्की हो म्हणाले. मला म्हणाले विरोधात बोललात तरी चालेल. अरे बापरे, म्हणजे यांना ठरवूनच ठेवलं की मी विरोधात बोलणार. मी म्हटलं मला थोडं तुमच्या पुस्तकाविषयी जाणून घ्यायचं. ते पुस्तकाविषयी मी जाणलं, पुस्तक पाहिलं, पुस्तक चाललं. मी जबाबदारीने सांगतो की संघाविषयी अनेक पुस्तकं मी वाचली इथे येण्यापूर्वी, जाणीवपूर्वक पुन्हा एकदा नव्याने वाचली. नाना पालकरांचं डॉक्टर हेडगेवारांपासून ते डॉक्टर करंदीकरांनी 3 सरसंघचालकांपासून, बंच ऑफ थॉट पासून, विचारधन वगैरे किंवा अनेक पुस्तकं, चंपा बिशीकरांपासून सगळ्यांची पुस्तकं मी आवर्जून चालली. याच्यावरचे अनेक लेख वाचले. त्याच्यानंतर 2015 पासून किंवा त्याच्या आधीपासूनचे जेवढे व्हिडिओज मला सरसंघचालक मोहन भागवत यांचे मिळाले तेही मी आवर्जून बघितले. विरोधातली पुस्तकं मुद्दामून मागवून, कारण संघाला विरोध सुरुवातीच्या काळापासून आजपर्यंत तुफान होतोय, अजूनही थांबत नाहीये. आत्ताही आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं की साधारणपणे एक वैचारिक विरोध संघाला कायम राहिलेला आहे. तर खरंच तसं संघ आहे का, नेमकं संघ आहे काय. ज्या संघाने आज 100 वर्ष गाठली, 100 वर्ष पूर्ण केली, हा संघ समजणं गरजेचं आहे. संघ विचार आहे काय, हा विचार मांडला कोणी, का मांडला, कशा करता मांडला, ती व्यक्ती काय होती आणि त्यांनी कुणाच्या प्रेरणेतून हा विचार मांडला हे समजून घेणं मुळात गरजेचं आहे. तर यासाठी तुम्हाला डॉक्टर हेडगेवार हे समजून घेणं गरजेचं आहे की डॉक्टर हेडगेवारांच्या मनामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काढायची इच्छा आली कुठून, हे मुळातच जाणून घेण्याची गरज आहे. विरोधी विचारधारेच्या लोकांपासून सर्वांनीच,
संघरचना मुळात समजून घेणं गरजेचं आहे. लहानपणापासूनच डॉक्टर हेडगेवार हे अत्यंत राष्ट्रभक्त होते. त्यांच्यावर लोकमान्य टिळकांचा पराकोटीचा प्रभाव होता, केसरीचा प्रभाव होता, डॉक्टर मुंजेंचा प्रभाव होता. शाळेमध्ये असताना इंग्लंडच्या राणीचा वाढदिवस साजरा करण्याची वेळ आली, मिठाई वाटली गेली, मिठाई कचऱ्याच्या टोपलीत फेकून देणारे डॉक्टर हेडगेवार. दुसरा प्रश्न असा आला त्याच्यानंतर की त्या काळामध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटने विद्यार्थ्यांना विद्यार्थी चळवळीमध्ये सहभागी होण्यास, राजकीय सभा संमेलनात जाण्यास विरोध केला होता. तेव्हा त्याला पर्याय म्हणून ह्याला विरोध कसा करायचा, तर शाळेतल्या मुलांनी त्यावेळेला हेडगेवार वगैरे असतील सगळीच मुलं होती, त्या सगळ्यांनी त्यावेळेला ब्रिटिश इन्स्पेक्टर जेव्हा तपासायला आले होते, शाळा तपासणीसाठी आले होते, वंदे मातरम म्हणून स्वागत केलं. अर्थातच ब्रिटिश गव्हर्नमेंटने त्यावेळेला शाळेवर बंदी घातली. बंदी घातल्यानंतर प्रश्न पडला तर करायचं काय, शाळा चालू व्हायला पाहिजे, बरीच मुलं होती, 2-3 महिने गेले. मग त्यातनं एक तोडगा निघाला की माफी मागा. बहुतेक सगळ्यांनी मागितली, 2 विद्यार्थ्यांनी माफी मागितली नाही, त्यातले डॉक्टर हेडगेवार. वंदे मातरम, मातृभूमीला वंदन करण्यात चूक काय, हा प्रश्न एका शाळेतल्या मुलांनी विचारावा. त्याच्यावर काय संस्कार झाले असतील. बरं, हेडगेवार काही श्रीमंत घरातले नव्हते, पराकोटीच्या गरीब घरातले होते. आपल्यातले जे कोणी संघ विचारांचे असतील, ज्यांनी डॉक्टर हेडगेवारांचं चरित्र वाचलं असेल, पुढच्या लोकांची चरित्र वाचली असेल, तर निश्चितपणे याची कल्पना असेल. मुद्दा असा येतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काढण्याची संकल्पना आली कुठून, तर तुम्ही हे बालपणापासून हेडगेवार हे राष्ट्रभक्त होते, राष्ट्रीय चळवळीत होते. वारंवार हा आरोप होतो संघ स्वातंत्र्य लढ्यात होता कुठे, याचे उहापोह मी करीनच थोड्या वेळात. मुद्दा असा येतो की सावरकर, डॉक्टर स्वातंत्र्य सावरकरांचं हिंदुत्व हे पुस्तकाचा त्यांच्यावर प्रभाव होता, टिळकांचा प्रभाव होता, डॉक्टर मुंजेंचा प्रभाव होता. ते डॉक्टर मुंजेंना गुरुस्थानी मानत होते. स्वतः डॉक्टर स्वातंत्र्य सावरकरांनी हिंदू राष्ट्राचा आधारस्तंभ असं हेडगेवारांचं वर्णन केलेलं आहे. आता हेडगेवार पुढे मुंजेंच्याच साहाय्याने म्हणा किंवा कुठल्याही कारणाने कलकत्त्यामध्ये त्यावेळेला वैद्यकीय शिक्षण करण्यासाठी गेले होते. संघाचे तसे बघितले तर सर्व संघचालक जे आहे ते उच्च शिक्षित आहेत, वेगळ्या प्रांतातले, वेगळ्या विचारांचे, वेगळ्या भाषांचे आहेत. मुद्दा असा याच्यामध्ये की कलकत्ता आहे त्यावेळेला हे क्रांतिकारकांचं मूळ स्थान होतं. या क्रांतिकार्यामध्ये त्यांचा सहभाग होता. काँग्रेसही त्यांनी काम केलं होतं. 1920च्या नागपूरच्या काँग्रेस राष्ट्रीय अधिवेशनामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. असहकार चळवळीत त्यांनी काम केलेलं आहे. जंगल सत्याग्रहात त्यांनी काम केलेलं आहे. वेगवेगळ्या विचारधारेच्या लोकांबरोबरही त्यांचा संपर्क येत होता. प्रश्न याच्यामध्ये आणखी एक असर याच्यामध्ये होता की त्यांनी जी भाषणं केली होती त्याच्यावर त्यांना राजद्रोहाचा खटलाही त्यांच्यावरती भरला गेला होता. त्यावेळेला न्यायालयामध्ये, तुरुंगामध्ये त्यांनी जे भाषण केलं होतं, बचावाचं भाषण, न्यायाधीशांनी त्यांच्या निकालपत्रात म्हटलेलं आहे की त्यांनी जी राजद्रोहाच्या भाषणासाठी त्यांच्यावर जो खटला भरला गेला त्याहूनही अधिक जहाल भाषण हे त्यांचं बचावाचं भाषण आहे. म्हणजे मुळामध्ये पहिले सरसंघचालकांची पद कधी मिळालं वगैरे नंतर इंटरेस्टिंग प्रकार येतोही सांगतो मी. मुद्दा असा येतो की ह्या सगळ्यामध्ये सुद्धा त्यांनी जेव्हा हे सगळं कार्य करत होते, राष्ट्रकार्य करत होते, आंदोलनातले अनेक हिस्से किंवा वेगळ्या संघटना, चळवळी ते जवळून बघत होते. मग त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की भारतावरती वारंवार आक्रमण होत आहेत, भारत वारंवार पारतंत्र्यात जातोय, याच्या मागे नेमकी कारणं काय आहेत, का असं होते. म्हणजे अगदी अलेक्झांडर आला, सिकंदर आला, बाबर आला, सगळे आले, ब्रिटिशांनी राज्य केली, आम्ही सातत्याने आमच्यावरती कधीतरी आक्रमण होतात, आम्ही पारतंत्र्यात का जातो, ह्याचे मुळात ते शिरायला गेले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं या भारतामध्ये एकसंधता नाहीये, विविधतेत एकता आहे आपण म्हणतो, पण तरी ती एकता अखंडतेमध्ये येणं, त्यासाठी हिंदू राष्ट्र निर्माण होणं, हिंदू धर्म वाढणं, हिंदू संघटन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. हे झाल्याशिवाय स्वतंत्र राष्ट्र भारतवर्ष प्रबळ होणार नाही, ही दृढ भावना, ही दृढ भूमिका त्यांची तयार झाली. पाणी देता जरा. त्यांनी लोकमान्य टिळकांच्या अमरूलमध्येही काम केलं, अमरूल लीगमध्ये. आता कसं होतं की वेळोवेळी जी आक्रमण झाली होती या सगळ्यांचा जर विचार केला आपण तर आपल्याकडे जातीपाती व्यवस्था आहे, धर्म आहेत,
प्रांत आहेत, भाषा वेगवेगळ्या आहेत, या सगळ्याचा फायदा येणाऱ्या आक्रमणकर्त्यांनी घेतला होता. आणि हे सगळं जर एका सूत्रात गुंफायचं असेल आणि हिंदू बळकट करायचा असेल, हे राष्ट्र बळकट करायचं असेल, हे भारतवर्ष बळकट करायचं असेल, तर हिंदू समाज संघटित केला पाहिजे, हिंदू समाज एकवटला पाहिजे, हिंदू राष्ट्र निर्माण झालं पाहिजे. या भूमिकेतून मुळामध्ये संघाची निर्मिती झाली. या संघाच्या निर्मितीमध्ये मग अशी काही चर्चा झाल्या, ह्याच्यापूर्वी अनेक जण टीका करतायत, वारंवार अनेक प्रश्न विचारले जात आहेत. सगळ्याचं उत्तर एकच आहे की संघाने कधीही स्थापनेपासून जात पात धर्म पंथ मानलेला नाही. आजही तुम्ही सरसंघचालकांची सगळी भाषणं काढून बघा, मागच्या सरसंघचालकांची भाषणं काढून घ्या, बघा, तुम्हाला कुठेही जातपात धर्म दिसणार नाही. संघ हिंदू मुस्लिम म्हणतो, मुसलमान वेगळा विचार केला जात नाही. जो मुसलमान या राष्ट्राला मानतोय, या देशाला मानतोय, या देशभक्तीला मानतोय, या देशावरती प्रेम करेल, तो सगळा मुसलमान आमचा आहे, असं संघाची भूमिका आहे. ही आजची नाही, पहिल्यापासून आहे. संघावरती अनेक लोक आरोप, आता बाळासाहेब ठाकरेंची मध्ये परवाच्या दिवशी मी एक मुलाखत बघितली, तर बाळासाहेब म्हणाले की हो, मी लहानपणी RSS मध्ये जायचो. भाषण ज्यांनी त्यांची मुलाखत घेतली त्याच्यामध्ये राजू खांडेकर पण आमचे होते आणि दुसरे मला वाटतं आणखी एक जण होते, नाव मी विसरलो. त्यांनी प्रश्न विचारला तेव्हा बाळासाहेब म्हणाले हो, मी लहानपणी संघात जायचो. तर कसे काय संघात जायचे? म्हणाले माझ्या वडिलांनी मला संघात पाठवलं म्हणून मी संघात जात होतो. मग पुढे काय झालं, ते बौद्धिक वगैरे काय, आता ते लहानच होते त्यामुळे त्यांना ते बौद्धिक कदाचित संघाचं त्यावेळेला कळलं नसेल, म्हणजे असं तो भाग सोडून देऊ आपण. पण त्यांना दुसरा असा एक आक्षेप होता की पुढे संघात का नाही गेला, असा प्रश्न त्यांनी विचारला प्रश्नकर्त्याने. ते म्हणाले ते थोडं जातपात किंवा ब्राह्मणवादी वगैरे असं असल्यामुळे मी गेलो. तर मुळामध्ये तुम्ही समजून घ्या, ज्या वेळेला ज्या कालखंडामध्ये संघाची स्थापना झाली 1925 मध्ये, ज्या परिस्थितीत ती स्थापना झाली त्या काळामध्ये त्यांच्याबरोबर हेडगेवारांच्या बरोबर जे असलेले सहकारी होते, 17 जणांनी मिळून संघाची स्थापना केली होती मोहितेवाड्यामध्ये. ती सगळी मंडळी ब्राह्मण होती. पुढच्या काळामध्ये उच्च शिक्षित असलेला वर्ग जो होता तोही ब्राह्मण होता, पण तरीही कधी संघाने जातपात मानलेलं नाही. याचं उदाहरण मी देतो. इथे जे थोडे विरोधात आहेत किंवा ज्यांचे विचार आहेत वैचारिक वेगळे, 1939 साली म्हणजे हेडगेवार 1940 साली त्यांचं निधन झालं. 1939 साली डॉक्टर आंबेडकर एक दिवस दुपारी सरसंघचालकांना भेटायला त्यांच्या निवासस्थानी आले. जेवणाची वेळ होती. सरसंघचालकांनी त्यांना विनंती केली आपण जेवायला बसा. डॉक्टर आंबेडकरही जेवायला लगेच बसले. बरोबर 5-7 लोक होते. जेवण झाल्यानंतर बाबासाहेबांनी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सहज विचारलं यांची नावं काय आहेत, तर सगळी नावं ही ब्राह्मणच होती. मग प्रश्न पडला की कसं काय, म्हणजे तो काळ लक्षात घेतला तर आपल्याला आश्चर्य वाटेल. पण तेव्हाच हेडगेवारांनी स्पष्ट केले आम्ही जातपात कधी बघतच नाही, इथे हिंदू म्हणूनच बघतो. आत्ता तुम्ही हे जे काही आता संघाच्या 100 वर्षाच्या निमित्ताने सरसंघचालक मोहन भागवतांच्या काही मुलाखती किंवा त्यांची भाषणं आपण बघितली असतील, त्याच्यात त्यांनी वारंवार या गोष्टी स्पष्ट केल्या आहे की संघ जातपात मानत नाही. तरी प्रश्न आला होता, काही प्रश्नोत्तराच्या काळात मला वाटतं देशामध्ये एक प्रश्न आला होता की सगळे ब्राह्मण सरसंघचालक आहेत, अन्य जातीचा कोणी सरसंघचालक होऊ शकतो का? त्याच्यावर त्यांनी नाही म्हणून सांगितलं, वेगळ्या पद्धतीने सांगितलं. ते म्हणाले हिंदू सरसंघचालक होऊ शकतो. मग तो हिंदू ब्राह्मण असेल, अन्य जातीचा असेल, अ जातीचा असेल, ब जातीचा असेल, क जातीचा असेल. जातपात संघाच्या सुरुवातीपासून मानली गेलेली नाही, हे मी आवर्जून इथे सांगतो. एकदा महात्मा गांधींच्या भेटीला हेडगेवार गेले होते. कारण असं आहे ना की विषय जर जयस्तुते या पुस्तकाच्या संबंधात आहे, वाघांनी सगळं पुस्तक संघाच्या एकूण 100 वर्षाचा आढाव्याच्या निमित्ताने घेतलेला आहे, तर मीही इथे संघाच्या 100 वर्षाच्या वाटचालीच्या अनुषंगाने सकारात्मक किंवा नकारात्मक यांना असं वाटलं होतं कदाचित मी जोरात नकारात्मक बोलेन, कदाचित थोडंसं बोलेन नंतर, पण संघाबद्दल नाही. जे काही माझे मुद्दे मांडायचे ते मी मांडणारच आहे. पण वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे असं माझं ठाम म्हणणं आहे. तर महात्मा गांधीजींना भेटायला ज्या वेळेला हेडगेवार गेले होते तेव्हा गांधीजींनाही प्रश्न वाढला, कारण त्यावेळेला संघ वाढत होता थोड्या थोड्या प्रमाणामध्ये. आणि गांधीजींनी विचारलं तुमचं संघाचं कार्य चालतं कसं, कुठून तुमच्याकडे पैसे येतात? त्यांना असं वाटलं होतं बिर्ला वगैरे त्यावेळेचे जे धनाढ्य लोक मदत करायचे संघटनांना ते कोण देत असतील. हेडगेवार म्हणाले की गुरुदक्षिणेतून आमचा संघ कार्य चालतो. ध्वजाला आम्ही वंदन करतो, ध्वज आमचा गुरु आहे, भगवा ध्वज आमचा गुरु आहे, त्याला वंदन करतो. आणि त्याच्या गुरुदक्षिणेला विजयादशमीला ज्यावेळेला गुरुदक्षिणेच्या निमित्ताने जे निधी येतो त्यातून संघाचं कार्य चालतं.
गांधीजींना आश्चर्य वाटलं. अगदी गमतीचा भाग म्हणून सांगतो, 1928 साली जेव्हा ध्वजवंदन झालं होतं, त्यावेळेला गुरुदक्षिणेचा कार्यक्रम झाला होता, तेव्हा 84 रुपये आणि काही पैसे जमा झाले होते. पण संघाने आजपर्यंत जे काही पैसा जमा होता त्याचा हिशोबही ठेवलेला आहे. तो तुम्हाला हिशोब का द्यायचा? तुम्ही कोण मागणारे? आज अनेक लोक प्रश्न विचारतात, खर्च कुठून येतो, पैसे कुठून येतात, इमारती कुठून बांधतात. तुम्ही तुमचं बघा, संघ संघाचं बघेल. तुम्हाला उत्तर द्यायला संघ बांधील नाहीये. संघावरती खूप लोकांनी सातत्याने टीका केल्यात, कायम टीका केल्यात, आजही टीका होत आहेत. RSSने कधीही कोणाला उत्तर द्यायच्या भानगडीत पडलेलं नाही. RSSचं एक वैशिष्ट्य आहे जे कम्युनिस्ट, सोशलिस्ट, रॉईस्ट सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. संघाने स्वतःची रेषा वाढवली आहे. त्यांनी कोणाची रेषा छोटी करायचं काम कधी केलेलं नाहीये. अमिताभ बच्चनची तुम्हाला उंची गाठायची असेल तर अमिताभ बच्चनचे पाय कापणं हा पर्याय नाही. संघाच्याच काळामध्ये, संघाच्याच वेळेमध्ये कम्युनिस्ट पक्षाची, भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली होती 1925 मध्ये. खरं तर त्याच्याही पूर्वी 1920 मध्ये ताश्कंदमध्ये कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली होती. पण असं लक्षात आलं की तिथून हा पक्ष चालवता येणं शक्य नाहीये. आणि मग काय झालं? आणि मग मुद्दा असा आला की भारतात ही कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली पाहिजे 1925 साली. काय आवरायचं का भाषण? मी बोलू ना 10 मिनिटं? बोलू ना? हा, मग मी 5 मिनिटं 10 मिनिटं संपवतो. चला ठीक आहे. खरं बोलण्यासारखं खूप होतं, पण थोडक्यात मुद्दे मांडतो. तर कम्युनिस्ट पक्ष 1925 साली स्थापन झाला, संघही 1925 साली स्थापन झाला. आज भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे कुठे? संघ सातत्याने वाढत का राहिला याचा कोणीतरी विचार करणं गरजेचं आहे. बघा, संघाच्या स्थापनेनंतर बाबाराव सावरकरांनी सुद्धा तरुण हिंदू सभा काढली होती, ती विसर्जित केली. राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांनी त्यांनी मुक्तेश्वर दल स्थापन केलं होतं. 1934 साली ते संघामध्ये विलीन केलं. असं आहे की सरसंघचालकांना म्हणजे अगदी हेडगेवारांनाही 9 महिने कारावास व्हायला तुरुंगात भोगावा लागला होता. RSSचं स्थापना जी झालेली आहे ती राष्ट्राचा विचार करून झालेली आहे, हिंदू राष्ट्राचा विचार करून झालेली आहे, हिंदू धर्म, हिंदू संघटन. त्यामुळे अन्य बाबींचा विचार करण्याचं कारण नाहीये. आणि गरजेनुसार म्हणजे हे कोणीतरी सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे, जे एक प्रामुख्याने विरोधक आहेत. असं होतं की गांधी हत्येच्या वेळेला संघावरती बंदी आली होती. शेकडो ब्राह्मणांची घरं गाळली गेली, असंख्य गोष्टींचं काय काय झालं. गुरुजींना तुरुंगवास झाला, म्हणजे गोळवळकर गुरुजींना तुरुंगवास झाला. त्या काळात जवळजवळ 60,000 लोकांना धरपकड झाली, अटक झाली, खूप काही झालं. आकडेवारी आहे. कोणत्या कारणासाठी झाली, कशासाठी झाली, कुठले काही नव्हतं त्यावेळेला दादागिरी होती. या सगळ्या प्रश्नांसंदर्भामध्ये त्यावेळेला पार्लमेंटमध्ये कोणीही आवाज काढला नाही. कम्युनिस्ट होते, सोशलिस्ट होते, आणखी कोणी असतील, काँग्रेसवाले होते, कोणीही प्रश्न विचारला नाही की ही धरपकड का चालली आहे, कशाकरता चालली आहे. आणि पुढे लक्षात आलं की संघाचा काही संबंध नाही, संघावरची बंदी काढली गेली. पण मग आधी बंदी घातली का? द्वेष संघाबद्दल सातत्याने बाळगला गेला, आजही बाळगला जातोय. त्यावेळेला बराच काळ गोळवळकर गुरुजी आतमध्ये अटकेत होते. प्रश्न असा येतो की संघाने त्याच्यानंतर म्हणजे गोळवळकर गुरुजींनी त्याच्यानंतर एक विचार केला आणि ऑर्गनायझर हे साप्ताहिक सुरू झालं, पुढे पांचजन्य सुरू झालं, पुढे अनेक साप्ताहिक मासिकं वेगळ्या भाषांमध्ये ती सुरू झाली. पण त्याचबरोबर असं लक्षात आलं की आपला विचार मानणारा, आपली भूमिका, शेवटी विचार माझ्याकडे खूप चांगले आहेत, मी निस्वार्थी, त्यागी, स्वयंसेवक तयार करतोय, पण याच्यातनं राष्ट्रनिर्मिती जी मला करायची आहे, जे राष्ट्राला गौरवास्पद बनवायचंय, बलवान बनवायचंय, ताकदवान बनवायचंय, त्यासाठी तिथे केंद्रात माझ्या विचाराचं सरकार पण असलं पाहिजे, राज्यांमध्ये माझ्या विचाराचं सरकार पण असलं पाहिजे. यातूनच जनसंघाची पुढे स्थापना झाली. संघाच्या तशा संघाने अनेक म्हणजे विस्तार केलेले आहेत, अनेक वेगळ्या क्षेत्रांमध्ये विस्तार केलेले आहेत. म्हणजे आदिवासी वनवासी कल्याण आश्रम केंद्र असेल, विद्यार्थी चळवळीत असेल, अनेक क्षेत्रांमध्ये संघाने विकास केलेला असेल. पण संघ थेट त्याची जबाबदारी घेत नाही. संघ म्हणतो की हे आमचे स्वयंसेवक आहेत, त्यांना ही संस्था काढून दिलेली आहे, ते त्यांचं काय ते ठरवतील, पण आवश्यकतेनुसार जे काय लागेल ते करायचं असेल ते करतील. म्हणूनच आता मोहन भागवतांनी सांगितलं की भाजपमुळे संघाला अच्छे दिन नाही आले, अच्छे दिन संघामुळे भाजपला आलेले आहेत. आता टाळ्या वाजवा नक्कीच. गोळवळकर गुरुजींचा काळ जो होता संपूर्ण, तो कालखंड खूप कठीण होता. संघावर एकूण 3 वेळा बंदी आली आणि या बंदीच्या काळामध्ये तू जाऊन दे, त्या सगळ्या याच्यामध्ये चीन युद्धाच्या वेळेला सुद्धा गोळवळकर गुरुजींनी ठीक आहे, ओके, तरी पण 1-2 मिनिटं माझे मुद्दे मांडणं गरजेचं आहे, कारण अनेकांना यातल्या गोष्टी माहिती नसतील. तो तेवढे 5 मिनिटं घेतो.
चीन युद्धाच्या वेळेला सुद्धा संघाने खूप काम केलं होतं, म्हणून 1963च्या देशातल्या संचलनामध्ये 3000 स्वयंसेवकांना संचलन करण्याची परवानगी दिली होती. गांधी हत्येनंतर खूप मोठ्या प्रमाणात अटक झाले होते. पुढेही संघावर एकूण 3 वेळा बंदी आल्या. पण आज संघाच्या देशभरामध्ये 87,000हून जास्ती शाखा आहेत. 1,30,000 सेवा कार्य चाललेली आहेत. संघप्रणीत अनेक संस्था निर्माण झालेल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून हिंदू संघटनेचं काम जोरात सुरू आहे. संघाला तर काय विरोध होता. माझे काही मुद्दे मला मांडायचे, त्याच्यापूर्वी मी मुद्दामून सांगतो की मी लहानपणापासून कधी संघात वगैरे गेलेलं नाही आहे. माझे वडील अशोक आचार्य हे महाराष्ट्र टाइम्समध्ये होते, कट्टर संघाचे, माझे काका संघाचे, माझी आत्या संघाची, आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान ज्या लक्ष्मणराव इनामदारांना त्यांचे गुरु मानतात, ज्यांनी मोदीजींना 8व्या वर्षी संघात आणलं, ते माझे आजोबा. पण माझ्यावर जो विचार आहे, विचारांवरती जो प्रभाव आहे, जो पगडा आहे, तो प्रबोधनकार ठाकरेंचा आहे, माझी जीवनगतीचा आहे. म्हणून मी एकला चलो रे कायम चाललो, वन मॅन आर्मी म्हणून कायम लढत राहिलो. अर्धा मिनिट घेतो, 1 मिनिट घेतो फक्त, आणि माझा विषय संपवून टाकतो. मुद्दा असा आहे की सरसंघचालक मोहन भागवतांनी त्या दिवशी सांगितलं की भारताला विश्वगुरू बनायचं. कसा बनणार विश्वगुरू? कोण बनवणार विश्वगुरू? असे विज्ञान तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये आपण आहोत कुठे? आज 11 वर्ष नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेमध्ये आहेत, एक हाती सत्ता जवळपास त्यांच्याकडे आहे. आपल्याकडे संशोधनावरती बजेटच्या 0.6% फक्त खर्च होतो. ज्या वेळेला अमेरिकेने जपानवरती अणुबॉम्ब टाकले, जपान बेचिराग झाला, त्याच्यानंतर जपानने ठरवलं की राष्ट्राचा विकास करायचा. हजारो मुलं अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये गेली, तंत्रज्ञान शिकून जपानमध्ये आली, जपानचा प्रचंड विकास केला, 3ऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता बनली. शेवटी तुमच्याकडे आर्थिक सत्ता पाहिजे, लष्करी सत्ता पाहिजे, ताकद पाहिजे. चीन आज जवळजवळ 16, 18, 19 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी बनली. चीनमधनं जवळजवळ दरवर्षी 3.5-4 लाख मुलं अमेरिकेत शिकायला जातात. 5%, 2%, 10% मुलं फार तर मॅक्झिमम तिकडे राहत असतील. उरलेली सगळी मुलं चीनमध्ये परत जातात. त्यांना सगळ्या फॅसिलिटी दिल्या जातात, सगळ्या सोयी सवलती दिल्या जातात, त्यांना उद्योजक बनवलं जातं, त्यांना शिक्षणामध्ये वाटा दिला जातो, आणि म्हणून चीन आज प्रगत झालं. भारताची परिस्थिती काय आहे? भारतामधनं 9-9.5 लाख मुलं दरवर्षी शिकायला जातात, मागच्या 8, 9, 10 वर्ष जात आहेत. या मुलांना तिथे नोकऱ्या. आपण सुंदर पिचवाईचं इथे कौतुक करतो. कशा करता? कोण लागून गेला? तो अमेरिकेचा विचार करतो. आम्ही बिल गेट्स इथे का निर्माण करत नाहीये? आम्हाला करावंसं का वाटत नाहीये? आम्हाला टाटा निर्माण करावंसं का वाटत नाहीये? आमच्या इकडून जो वर्ग जातोय, आज ब्रेन डेड होतोय. इव्हन तुम्ही बघा, मागच्या 5-7-8 वर्षामध्ये जवळजवळ 7 ते 8 लोक हे भारताचं नागरिकत्व सोडून वेगळ्या देशांमध्ये नागरिक बनलेत. हे आत्ताच्या काळात बनलेत ना. संघ विचारांची सत्ता आहे ना केंद्रामध्ये. का गेले? कशा करता गेले? यांना कोणी रोखण्याचा प्रयत्न का केला नाही? आज हजारो मुलं तिकडे जात आहेत. ही जी 9 लाख मुलं आहेत त्यातली मेजॉरिटी सगळी जर तिकडे राहत असतील तर हा मोठा प्रॉब्लेम आहे. ह्या मुलांना इथे आणणं, इथे जास्तीत जास्त त्यांना फॅसिलिटी देणं, तर देश बलवान होणार, बळकट होणार. नुसतंच हिंदू राष्ट्र म्हणून नाही बळकट होणार आहे. तुम्हाला तो करावा लागेल. आणखी एक मुद्दा संघाने विचार करावा. मगाशी यांनी स्वप्नील सावरकरांनी जो मुद्दा मांडला होता की भविष्यातलं RSSने काय करावं, तर भविष्यात RSSने संघामध्ये, म्हणजे असं आहे की आंब्याची पेटी असते, चांगल्या आंब्याची पेटीत एक नासका आंबा अख्खी पेटी नासवून टाकतो. आज झालंय काय की भारतीय जनता पार्टी बाहेरचे, काँग्रेसमधले, राष्ट्रवादीमधले, सगळ्या पक्षातले, सगळ्यात भ्रष्टातले भ्रष्ट लोक पक्षात घेतोय, सगळे नासके आंबे काढतोय आणि तो आपल्या पेटीत भरतोय. ह्याच्यातनं राष्ट्रबल संपन्न होणार आहे का? मला माहित नाही. मी माझं बोलणं स्पष्टपणे मांडणार. मी मगाशीच सांगितलं, माझ्यावरती जो पगडा आहे तो प्रबोधनकार ठाकरेंचा आहे. संघ विचार मी मानतो, हो मानतो. गोळवलकर गुटणीचे 7 खंड मी वाचले. तुमच्यापैकी किती लोकांना वाचले मला माहित नाही. 8वीत असताना वाचले होते. मी आता नव्याने इथे येताना विचारधन वाचून आलो, 2दा वाचून आलो. विचारधन मधले विचार मांडीन तर खूपच प्रॉब्लेम होईल. यांनी मला सांगितले म्हणून मी थांबतो. मला इथे बोलायल्याबद्दल मनापासून वाघसाहेब तुमचा आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.